अवधूत चिंतन काषाय वस्त्रं करदंडधारिणं कमंडलुं पद्मकरेण शंखं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। श्रीपाद श्री वल्लभ या फेसबुक पेजवरती आत्ता उपस्थित असलेल्या सगळ्या दत्तभक्तांना, गुरुभक्तांना आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर बघणाऱ्या, उद्या यूट्यूबवरती बघणाऱ्या दत्तभक्तांना, गुरुभक्तांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार। आजच्या विषयाकडे वळूया। आपण रोज एक विषय पाहतोय आणि साधन चतुष्टयाच्या अंतर्गत एक एक विषय पाहताना तितिक्षा हा विषय बघून झाला आणि त्याच्यानंतर आपण उपरती असा विषय पाहतोय। पण श्रोते हो, जसं काही काही दिवसाला एक्सेप्शनल केसेस असतात, काही वेळेला काही गोष्टी या प्राधान्यक्रमाने, अग्रक्रमाने एवढ्या पुढे येतात की जो रोजचा विषय असतो तो थोडासा बाजूला ठेवावा लागतो। आज मी आपल्याला असं म्हणण्यापेक्षा आज आपण सगळे मिळून एका अगदी महत्त्वाच्या विषयाकडे स्मरण केल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही। आता रोजचं ते काय अगदी असं दिनविशेष सांगायलाच पाहिजे असं नाही, परंतु जे काही प्रकर्षाने तेवढं आपल्या पुढे ठेवायचं। खूप काही गोष्टी घडत असतात आपल्या भारतामध्ये, ज्यांच्याविषयी एक आदराने आपण नाव ज्यांचं घेतो ते रवींद्रनाथ टागोर यांचा आजचा जन्म आहे, त्यांचं स्मरण करूया। भारतीय वृक्ष दिन म्हटलं जातं आजचा दिवस, म्हणजे काही जण भारतीय कौटुंबिक दिन म्हणतात, त्याचंही स्मरण करूया। कुटुंब व्यवस्थेला मान्यता देऊया। एक विनंती की तो जो नंबर आपल्याला दिलेला आहे ब्रॉडकास्ट लिस्टसाठीचा, त्याच्यावरती कोणीही फोन करायचा नाही आहे। तो फक्त आणि फक्त संवाद साधण्यासाठी आहे। आपल्याला नवीन यूट्यूबवरती जर कुठलं किंवा फेसबुक पेजवरती किंवा थोड्या वेळाने कधी फेसबुक लाईव्ह करायचं असेल किंवा काही असेल तर आपल्याला कन्फर्मेशन एक मिळावं, आपल्याला त्याच्याबद्दलची माहिती मिळावी म्हणून केलेली ती व्यवस्था आहे। फक्त त्याच्यामध्ये कुठले प्रश्नोत्तर होणार नाहीत, कारण एकाचं प्रश्नाचं उत्तर दिलं की त्याच्यात अनेक उत्तरं सुरू होतात। मग ते मंत्र, ज्योतिषी, तंत्र वगैरे असे काहीतरी, माझं लग्नच होत नाही आहे, मला काहीतरी हे शिक्षण घ्यायचं आहे माझं ते, तर मी कृपा करून पुन्हा सांगतो की ती व्यवस्था फक्त कुठे कार्यक्रम आहे आणि आज कुठला विषयावरचा व्हिडिओ पोस्ट झाला आहे चॅनलवरती, एवढं सांगण्यासाठी आणि कम्युनिकेट करण्यासाठी। पुण्यातले काही लोक असेल तर पुण्यातल्या लोकांना पुण्यात, मुंबईतल्या लोकांना मुंबईत, नाशिकच्या लोकांना नाशिकमध्ये, कोकणातल्या लोकांना कोकणामध्ये, अशासाठीची केलेली ती ब्रॉडकास्ट लिस्ट ही व्यवस्था आहे। त्याच्यावरती ती व्यवस्था मुंबईला जे अन्य दत्तभक्त सहकारी मंडळी सगळे आहेत, या टीमवर्क या स्वरूपात जे करणारे आहेत, ते तो नंबर पाहतात। त्यामुळे त्यांना कोणीही फोन करून त्रस्त करायचं नाही आहे। जे सांगूनही फोन करतील किंवा प्रत्यक्ष फोन करण्याचा प्रयत्न करतील त्यांना नाईलाजानं ब्लॉक केलं जाईल। फक्त आपलं नाव, गाव आणि अल्पसा परिचय, कुठल्या गुरुपरंपरेतले आहोत किंवा कुठली उपासना करतो इत्यादी। आणखीन अशा पद्धतीने जर आपल्याला काही सांगायचं असेल तर आपण निश्चितपणे सांगू शकतो। तर ह्याच्यावरती आपण अवश्य कळवा। हळूहळू ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये नाव घेतली जातील प्रत्येकाची। 1-to-1 कम्युनिकेशन लगेच, एक व्हॉट्सॲप किंवा फेसबुक हे असं माध्यम आहे की एका प्रश्नाचं उत्तर दिलं की पुढचे प्रश्न तयार असतात, पुढच्याचं दिलं की तिसरा तयार असतं, असं काहीतरी होतं। आणि शक्यतो अगदी जेन्युइन प्रश्न असेल किंवा जेन्युइन काही सांगण्यासारखं असेल तर आपण निश्चितपणाने त्याच्यावरती विचार करू किंवा जाहीर एखादा व्हिडिओ पण बनवून त्याच्यावरती बोलू। पण असा संवादात्मक काही व्हॉट्सॲपवरती होणार नाही, ते जस्ट एक इन्फॉर्मेशन देण्यासाठी केलेली व्यवस्था। आज साधन चतुष्टयातला जरी उपरतीचा भाग आणि पुढे श्रद्धा समाधान या विषयावर बोलायचं असलं तरी, ज्याला मी म्हटलं काही दिवस आणि काही हे अपवादात्मक असतात, तसं आजचा एक दिवस आमच्या सगळ्यांसाठी एक अतिशय, माझ्यासाठी तरी विशेषतः सद्गुरु कृपेने, की आज भगवान श्री नारायणांचा पट उघडलेला आहे। त्यामुळे मला काही जणांनी सुचवलं होतं वैयक्तिक पर्सनल व्हॉट्सॲप नंबरवरती की
बद्रीनाथचं परवा वर्णन ऐकलं आणि आम्ही थक्क झालो. थोडंसं आपण आणखीन थोडंसं काहीतरी बद्रीनाथविषयी सांगा. तर मी असं योजलं होतं की 15 तारखेला म्हणजे आज बद्रिकाश्रमात श्री नारायणांचा पट अधिकृतपणे उघडला गेला. वास्तविक 30 एप्रिलला ती तारीख मूळची होती. अक्षतृतीया 26 तारखेला झाल्यानंतर पुढच्या 4 दिवसांनी केदारनाथचा पट उघडल्याच्या नंतर बद्रीनाथचा पट उघडला जातो आणि बद्रीनाथचा पट उघडला जातो. पण 30 एप्रिलला या कोरोनाच्या संदर्भामुळे ती तारीख पुढे ढकलण्यात आली आणि तो दिवस आजचा ठरवला गेला. आणि आजच्या दिवशी पहाटे, मी आज पहाटे पाहिलं, बरोबर 4:30च्या मुहूर्ताला 4:35 4:40च्या दरम्यान आज बद्रिकाश्रमातल्या श्री नारायणाचे पट उघडले गेले. तर आज तो एक अटॅचमेंटचा एक विषय असल्यामुळे अतिशय भावनिकदृष्ट्या अतिशय त्या स्थानाविषयक आदर, प्रेम, ओढ असल्यामुळे आजच्या दिवशी मनानं मानस गिरनार यात्रा जशी आम्ही करतो तसं मानस बद्रिकाश्रमाची यात्रा करावी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून. म्हणून मी तयार आहे, आपण पण सगळे तयार राहूया. जितकं काही रेंजचा उपलब्धी आहे आपल्याकडे, अचानक कदाचित लाईटही जाऊ शकतात, रेंजचा काही प्रॉब्लेम येऊ शकतो, अजून तरी नाही आहे देवाच्या कृपेने, पण जितकं काही आपल्यापर्यंत ठेवता येईल तेवढं बद्रीनाथचं थोडं अगदी संक्षिप्तानं का होईना, नंतर एखादी आपण सिरीज त्याच्यावरती पण बनवू वाटलं तर, पण बद्रीनाथची थोडक्यात माहिती आपल्यापर्यंत पोचावी म्हणून आजचा विषय तेवढ्यापुरता ठेवूया. आता बाकीचे सगळे विषय डोक्यातनं बाजूला काढून मनाने श्रीनारायणाचं स्मरण करूया. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. गोपाल भगवान की जय. लाल भगवान किशन कन्हैया लाल की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. भारतामध्ये जी 4 प्रधान क्षेत्र आपण मान्य करतो, ज्याला 4 धाम असं म्हटलं जातं, त्यापैकी भारताचं 4 धाम म्हणून जर विचार केला तर पूर्वेला जगन्नाथपुरी, दक्षिणेला खाली रामेश्वर, पश्चिमेला द्वारका आणि उत्तरेला बद्रिकाश्रम म्हणजे बद्रीनाथ, बद्रीनारायण, असे भारताच्या 4 कोनामध्ये 4 धाम हे प्रसिद्ध आहेत. आणि हिमालयामध्ये जे 4 धाम म्हटले जातात, हिमालयातले, त्यामध्ये गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ आणि केदारनाथ असे 4 धाम हिमालयातले 4 धाम म्हटले जातात. आणि भारताचे 4 धाम मगाशी मी आपल्याला सांगितले. त्यामुळे हिमालयातले हे 4 धाम करताना लाखो लोक, हजारो लाखो लोक, 6 महिन्याचाच कालावधी असतो आणि त्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये हजारो लाखो लोक, तुम्ही कल्पना नाही करणार, जे गेले मंडळी त्यांना कल्पना असेल, पण जे अद्याप अजून गेले नसतील त्यांना कल्पना नाही येणार. तवेरा, इनोवा अशा स्वरूपात 50 ते 60 हजार गाड्या, आपण कल्पनातीत येते, 50 ते 60 हजार गाड्या 4 व्हीलर या पद्धतीच्या या पहाडामध्ये फिरत असतात. बसेस किती फिरतात त्याची तर गणतीच नाही. मग छोट्या मिनी बसेस किती फिरतात त्याची गणती नाही. 30-30 सीटर, 40-40 सीटर किती जातात त्याची गणती नाही. आणि प्रायव्हेट व्हेकल म्हणजे ज्यांच्याकडे स्वतःचं वाहन आहे, 4 चाकी आहे, असे किती जण 4 धामला जातात त्याची पण गणती नाही. गणती नाही याचा अर्थ बहुसंख्येनं तिथं जातात. उत्तरांचल सरकारमध्ये 2013च्या बाढ ज्याला आलं, म्हणजे मोठा पूर जो आला, त्या पुरानंतर
तिथे आणखीन कडक अशा पद्धतीने कुठल्या वाहनात कुठलं वाहन आलं, किती प्रवासी होते, कुठल्या प्रांतातले होते, त्यांची नावं काय, मग ते रेटेना टेस्ट असेल, थंब टेस्ट असेल वगैरे सगळ्या पर्ची मिळणं. एक जसा विसा मिळतो तसं एक 15 दिवसाचं तुम्हाला एक हे मिळतं, परमिट मिळतं, किंवा 8 दिवस तुम्ही राहणार आहात का, हिमालयात 15 दिवस राहणार आहात का, असं सगळं पर्ची हरिद्वारला मिळते. तर ते आता अलीकडे 2013 थोडंसं कडक अशा पद्धतीने ताळमेळ लागावा, गाड्या किती आहेत. तर सांगायचं तात्पर्य अर्थ असा की अनेक अनेक पद्धतीनं लोक हिमालयाची यात्रा करतात. आणि हिमालयात जायला मिळणं आणि हिमालयातली यात्रा आयुष्यात घडणं, आपली तीव्रतर इच्छा असली पाहिजे की मला एकदा तरी हिमालयात जायचं आहे. आणि सद्गुरूंची, दत्तगुरूंची जर परिपूर्ण कृपा पाठीशी असेल, सद्गुरुनाथांच्या, आपण ज्या काही गुरु परंपरेतले आहोत त्या गुरूंची जर आज्ञा असेल आणि सद्गुरूंची जर कृपादृष्टी असेल, तर आणि तरच शहाण्याने हिमालयातली यात्रा करावी. कारण ती इतकी खडतर आहे की आम्ही नेहमी चर्चा करताना आपण सुद्धा हे अनुभवलं आहे की 1000 फूट उंचीवरती आपण असतो आणि खाली अगदी खोल असं पाहिलं की ती नदी वाहत असते, अलकनंदा नदी. आणि वरती आपण जर पाहिलं तर वरती हजारो फूट उंचीवरती मोठे मोठे हिमालयाचे उत्तुंग शिखरं. म्हणजे एखादी जर कडा वरनं खाली पडली, त्याच्यामध्ये केलेला रस्ता, वरतून एखादा दगड खाली पडला तरी मरण आहे. चुकून गाडी खाली घसरली तर 1000 फूट खोल खाली दरी आहे आणि खाली पाणी आहे, पाण्यातनं वाहून जाण्याची शक्यता आहे. म्हणजे तुम्हाला हरिद्वारपासून बद्रिकाश्रमापर्यंत म्हणजे बद्रीनाथला पोचायचं असेल तर 300 किलोमीटरचं अंतर अंदाजे आहे. आणि त्या अंदाजे 300 किलोमीटर अंतरामध्ये आपल्याला कल्पना नाही येणार की इतके नागमोडी वळण आहेत की एकदा जर बद्रीनाथला माणूस जाऊन गेला आणि परत नीट सुखरूप खाली आला की त्याला आपले हे खंबाटकीचे घाट, मुंबईतले अन्य कुठला लोणावळ्याचा घाट किंवा अन्य महाराष्ट्रातले कुठलेही घाट अतिशय गौण वाटायला लागतात. कारण आपला 12-12 तास फक्त घाटातलाच प्रवास असतो, सरळ रस्ताच नाही आहे. एक 500 मीटरसुद्धा एक सलग असा रस्ता नाही आहे. जरा पुढे गेलं 10-12-15 फूट की लगेच वळण, 12-15 फूट गेलं की लगेच वळण, सारखं वळण, डोंगराला आडवळण घेत 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 आपल्याला सतत जावं लागतं. त्यामुळे गंगोत्री, जमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ हे हिमालयातले जे 4 धाम, त्यामध्ये आधी लोक हरिद्वारला जातात, मग गंगोत्रीला स्यानाचट्टीला जातात, मग तिथून यमुनोत्रीचं दर्शन घेतात, मग तिथून पुढे उत्तर काशीला जातात, उत्तर काशीतनं हर्षिलमधनं पुढं गेल्यानंतर मग पुढे गंगोत्री, मग गंगोत्रीतनं काही जण गोमुखचा ट्रेक करतात वरती. गोमुखला जाणं हे सुद्धा एक महद्भाग्याचं लक्षण आहे. काही जण गोमुखला पोचतात. आपण इतके कपाळकरंटे आहोत भारतीय लोक या बाबतीत. आपण आपल्या प्रापंचिक जीवनाच्या गाड्यामध्ये एवढे अडकलोत की आपल्याला हे सगळं 60 नंतर करायची इच्छा निर्माण होते. हे फार मोठं दुर्दैव आहे. तुम्ही जर गंगोत्री किंवा यमुनोत्रीकडे गेलात तर तुम्हाला प्रकर्षाने दिसेल की हे जे फॉरेनर्स लोक आहेत ती ऐन वयाच्या 23-25 वर्षाची तिथली तरुण पोरं कुठल्याही देशातली ही गोमुखला वरती ट्रेक करतात आणि वरतून म्हणजे गंगोत्रीवरनं ते यमुनोत्री, यमुनोत्रीतनं केदारनाथ, केदारनाथमधनं बद्रीनाथ असे हिमालयातला ट्रेकिंग करतात ती लोक बिनधास्तपणे. अशा पद्धतीची माणसं पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की त्या लोकांना आपली किंमत, इथल्या तीर्थक्षेत्रांची किंमत आहे. पण आपण आपलं आयुष्य इतक्या काही आपण असं म्हणूया प्रारब्धाने आपण बांधलेलं असू. काही कारणं असतील, प्रत्येकाची कारणं वेगळी वेगळी असू शकतील, पण जनरली आपण जर पाहिलं तर आपल्याला लक्षात असं येतं की 100%पैकी 70% लोक, 60% ते 70% लोक केवळ हे सगळे विषय आयुष्याच्या 60-70 नंतर, म्हातारं झाल्यानंतर, आयुष्य उपभोगल्यानंतर, मुलं बाळं नातवंड झाल्या पाहिल्यानंतर मग आपण जाऊया 4 धामला असं म्हणण्याचे आहे. पण ते चुकीचं गणित आहे. आपण 50-60 नंतर तिकडे जाणं, गेलो अजिबात न जाण्यापेक्षा ठीक आहे, पण ते वय नाही आहे 60-70 नंतर हिमालयाची यात्रा करण्याचं. म्हणून तारुण्यावस्थेमध्येच घरदार सोडावं किंवा तसं नियोजन करावं की आपला उद्योगधंदा सांभाळून हिमालयामध्ये फिरावं. म्हणून मी आधीच म्हणालो की महद्भाग्याने आपली हिमालयात जाण्याची तीव्रतर इच्छा असावी आणि सद्गुरूंची जर परिपूर्ण कृपादृष्टी असेल तर आणि तरच आपल्याला हिमालयातली यात्रा घडते. आपल्याला शब्द देतो की मी आपल्या सगळ्यांनी पाहिलं असेल, रोज रात्री मी प्रत्येकाची कमेंट अगदी
महत्त्वाची याने वाचतो. प्रत्येकाच्या ज्या प्रश्नार्थक काही असेल किंवा काही संदर्भाने सांगितलं असेल त्यांना आठवणीने मी कमेंटला त्या उत्तर अगदी जबाबदारीने देतो. पण 500-700 कमेंटला काही उत्तर देणं शक्य नसतं, पण बहुतांशी प्रत्येक कमेंट मी अगदी बारकाईनं वाचत असतो रोज रात्री. त्या पण आत्ता मला डिस्ट्रॅक्ट व्हायला नको म्हणून मी आत्ता फक्त सहज बोलत जातो फक्त, बरं का. तर गंगोत्री आहे, यमुनोत्री आहे, मग केदारनाथ. केदारनाथविषयी बोलावं तेवढं थोडंसं आहे. केदारनाथच्या पुढे जे मी आपल्याला बोललो त्रिजुगी नारायण, तिथे शिवपार्वती विवाह झाला आणि थोडं तिथून खाली आल्याच्या नंतर रुद्रप्रयाग पुन्हा, किंवा मध्ये आणखीन एक रस्ता लागतो त्याला चमोली म्हणतात. त्या मधल्या भागातनं चोपता नावाचा रस्ता लागतो. त्या चोपतावरनं जर मध्ये गेलो त्याला भारतातलं मिनी स्वित्झर्लंड असं म्हणतात. जेव्हा हिवाळ्यातले दिवस असतात तेव्हा बर्फाच्छादित सगळीकडे त्या झाडांवरती सुद्धा असा बर्फ पसरलेला असतो. ज्या मृगाच्या बेंबीला कस्तुरी असते, ते कस्तुरी मृग ज्याला म्हणतात, ते त्या भागामध्ये खूप सापडतात. त्या चोपता मार्गे जर आपण चमोलीला पोचलो तर तो आपण केव्हा तरी स्वतंत्रपणे विषय बोलू. पण आजचा जो बोलायचा विषय आहे तो हिमालयाची जी यात्रा असते ती 6 महिने, म्हणजे साधारण कार्तिक महिन्यापासून, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन, चैत्र आणि मग वैशाखातल्या अक्षतृतीयेनंतर पुन्हा एक 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 पट उघडायला सुरुवात होतात. पट म्हणजे दरवाजे, कपाट असं पण शब्दप्रयोग आहे. कपाट आपण टी व्हीवरती बातमी वाचली असेल, ऐकली असेल, आज गंगोत्री के कपाट खुलेंगे, कल जमुनोत्री के कपाट खुलेंगे. कपाट म्हणजे दरवाजा, पट म्हणजे दरवाजा, कपाट म्हणजे दरवाजा. तर पट उघडणे, पट बंद होणे, कपाट उघडणे, कपाट बंद होणे. कपाट म्हणजे दार, हिमालयातल्या भाषेत कपाट म्हणजे दार. तर हे नोव्हेंबर नंतर, साधारण कार्तिक महिन्यानंतर, दिवाळीनंतर पुढे कपाट बंद होतात. क्रमाक्रमाने गंगोत्री, यमुनोत्री, मग केदारनाथ आणि मग बद्रीनाथ. तर बद्रीनाथचा पट बंद होताना सुद्धा सगळं निर्जन अशा पद्धतीचं सगळं वातावरण. फक्त मिलिटरीची काही लोक, कारण त्या मी परवा मागे बोलताना बोललो होतो की 3 किलोमीटर अंतरावरती पुढे माणा म्हणून गाव आहे आणि माणाच्या पुढे लगेच चीनची बॉर्डर आहे 14-15 किलोमीटरवरती. म्हणून देवदेवतांची परवानगी घेऊन एक 10 ते 15 मिलिटरीमन फक्त तिथे एवढ्या थंडीत, बरं का, सगळीकडे बर्फ असतो, पण 6 महिने ते बिचारे. म्हणून खरंच किती वेळेला कृतज्ञता व्यक्त करावी आणि त्यांच्या चरणी नमस्कार करावा भारतीय सैन्याच्या बद्दल. ते सियाचीनची बॉर्डर असेल, बद्रीनाथ असेल, कुठेही टोकाला ऐन अशा थंडीच्या प्रदेशात ते बिचारे आपल्यासाठी तिथे राहतात, सीमेवरती राहतात. याची खरंच आपण सगळ्यांनी कुठेतरी किंमत ओळखायला पाहिजे की आपण स्वैरपणे इथे खाली वागू शकतो, फिरू शकतो, बोलू शकतो, पाहिजे त्या पद्धतीनं व्यवहार करतो, स्वैरपणे वागतोय. स्वैर म्हणजे मोकळेपणाने सगळा व्यवहार करू शकतो. ह्याचं सगळं श्रेय त्या लोकांना जातं. तर ती लोक तिथे असतात. तर पूर्वी पट बंद व्हायचे, 6 महिन्यानंतर पट बरोबर याच्यामध्ये अक्षतृतीयेनंतर सुरू होतात. म्हणून आपण जर क्रमाने पाहिलं तर गंगोत्रीचे पट बरोबर वेळेला उघडले, यमुनोत्रीचे उघडले, अक्षतृतीयेच्या नंतर केदारनाथाचे पण उघडलेले आपण पाहिलं असेल टी व्हीवरती. पण 30 एप्रिलला बद्रीनाथचा पट उघडणार होता, पण काही शासनाची अधिसूचना आली किंवा काय झालं आणि त्यांनी आजचा दिवस ठरवला. हरकत नाही, आम्ही तर मनाने 30 तारखेला स्मरण केलं की देवानी आजच दरवाजा उघडलाय, पण प्रॅक्टिकली आज उघडायचा शिल्लक होता. आज पहाटे 4:30 वाजता विश्वाची उत्पत्ती, स्थिती, लय यापैकी जी स्थितिकारक भगवान महाविष्णू, त्यांचं भूवैकुंठ विशालापुरी असं ज्याचं वर्णन केलं जातं, त्या भागवती माई ज्या तिथं असायच्या त्या असं म्हणायच्या की अलकनंदा के तट भूवैकुंठ विशालापुरी नरनारायण. आणि मग त्या म्हणायच्या अलक बद्रीनाथ भगवान विराजमान असं म्हणून त्या नमस्कार करायच्या भागवतीमय. अलकनंदा के तट श्री बद्रीनाथ भगवान विराजमान. भगवान महाविष्णू 7 वैकुंठ आहेत भूवैकुंठापैकी. आपला पंढरीनाथ पांडुरंग हे विटेवर उभं राहिलेलं परब्रह्म आहे आणि बद्रिकाश्रमातला श्री नारायण डाव्या हातावरती उजवा हात नाभी कमलापाशी ठेवलाय, 2 हात असे वरती आहेत, शंख चक्र आहेत आणि 2 हात ध्यानस्थ मुद्रेत आहेत. पद्मासन घालून बसलेला आहे श्री नारायण. त्याच्या जटेचा जो भार आहे तो असा एका बाजूने असा वळला आहे आणि अप्रतिम असा तो शाळीग्रामाची ती मूर्ती. म्हणून केदारनाथचं जे ओबडधोबड असं ते त्रिकोणी आकाराची उंच त्या रेड्याच्या पाठीच्या आकाराचं, शिवपिंडीसारखी शिवपिंड नाही आहे केदारनाथची. जे केदारनाथला गेले त्यांच्या लक्षात येईल.
तिथे तूप तूप लावलं जातं देवाच्या पाठीवरती आणि त्या शिवपिंडीवरती, आणि तिथून भटजी तिथला पट उघडून तिथली पूजा करून डोंगरातनं 3-4 दिवस चालत पलीकडे बद्रीनाथावरती नारायण पर्वतावरतून खाली उतरायचे. हे सगळं खूप अद्भुत आहे. आपण जेव्हा केव्हा कधी जर गेलात तर आपल्याला खूप 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 आनंद होईल. त्या दृष्टीने आणि त्या भूमिकेतनं जर आपण पाहिलं तर आपल्याला त्याचा आनंद, सात्विक आनंद मिळाल्याशिवाय श्रोतेव राहणार नाही. खूप अप्रतिम अशी ही स्थानं आहेत आपल्या भारतातली. ती ऐन तारुण्यात 50च्या आत तरी किमान जाऊन बघा अशी माझी एक कळकळीची इथे जमलेल्या सगळ्या दत्तभक्तांना आणि पुढे हा व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्यांना विनंती वजा मी बोलतोय की खरंच जाऊन बघा. खूप सुंदर सुंदर अशी क्षेत्र ती आहेत. मग बद्रीनाथ, हे बद्रीनाथ क्षेत्र काय आहे ज्याचा आज पट उघडला त्याविषयी थोडंसं आपल्याला सांगतो. पूर्वी हे उत्तर प्रदेशामध्ये मोडायचं आणि आता त्याचं जशी छोटी छोटी राज्य झाली त्याच्यामध्ये उत्तरांचल म्हणून आता जे राज्य झालं त्या उत्तरांचलमध्ये बद्रिकाश्रम मोडला जातो. म्हणजे उत्तरांचलच्या चमोली जिल्ह्यामध्ये जोशीमठपासून थोडंसं पुढं गेल्यानंतर बद्रिकाश्रम म्हणजे बद्रीनारायण हे महान असं तीर्थक्षेत्र तिथं आहे. आता बघा, आपण सगळे जायचंच आहे बद्रीनाथला मनानी तिथे आजच्या दिवशी, कारण आज शरीर जरी आपलं तिथे पोचलेलं नसलं तरी मनानी आजचा दिवस साधायचा. मला इतकं वाईट वाटत होतं की 8:30 झाले, 8:40 झाले, 8:45 झाले, 9 झाले. मी अगदी अधीर होतो की केव्हा एकदा फेसबुक लाईव्ह सुरू होईल आणि बद्रिकाश्रमातल्या नारायणाविषयी आपल्या सगळ्यांच्या पुढे आजच्या दिवशी विषय ठेवेल. पण उशीर व्हायला लागल्यानंतर मी शेवटी त्यालाच प्रार्थना केली, तुझी जर इच्छा असेल तर बाबा येऊ दे रेंज. आणि आल्यानंतर एखादा हावरट माणूस पानावरती बसलेला जेवायला अन्न पाहिल्यावर तुटून पडतो, तसं पटकन रेंज आल्यानंतर आपल्याला तो विषय सांगायची इच्छा आहे असल्यामुळे आज बद्रिकाश्रमातल्या नारायणाविषयी बोलूया. सरासरी 3000 मीटर उंचीवरती येते आणि अप्रतिम असं ते ठिकाण आहे. ते का बद्रीनाथ झालं, मुळात एक संकल्पना लक्षात ठेवूया की हा जो हिमालयातला सगळा भाग आहे याला केदारखंड असं म्हटलं जातं. मुळात हा केदारनाथ म्हणजे भगवान महादेवांचा हद्दीतला, म्हणजे त्यांच्या मालकीचा हा सगळा भाग आहे. अगदी खेळीमेळीतल्या भाषेत बोलायचं झालं तर त्याला केदारखंड असं म्हटलं जातं. त्याला देवभूमी असं म्हटलं जातं कारण तिथे देवदेवता राहतात. तिथे योगी, तपस्वी, सिद्ध, महासिद्ध, योगी, महायोगी असे तिथे एकापेक्षा एक तिथे राहतात. आणि अशा सगळ्यांची ती भूमी असल्यामुळे खरंच आपण यात्रा कंपनी म्हणजे ते असं केवळ गेलो ते ठिकाणं पाहिली, आज काय बघायचंय आमकामकं, आपण आधीपासूनच एक प्रिपरेशन केलेलं असतं. आज हे बघायचंय, आज ते बघायचंय, आज हे बघायचंय. मग हातात काठी होती का, डोली केलं का, अमकं केलं का, तमकं केलं का, आपण तिथल्या गोष्टींमध्ये बघतो आणि ते सगळं करता करता नेमकं जे पाहायचं असतं तिथे गेल्यानंतर ते पाहत नाही, बाकीचं सगळं बघतो आणि मग तितकं समाधान नाही मिळत. हिमालयात वेळ काढून जावं, आपलं स्वतःचं नियोजन करता आलं तर करावं. काही कोणी चांगलं नेणारं कोणी असेल तर त्यांच्या बरोबरीनं जावं. उरकाउरकी करण्यासाठी जर असेल तर अजिबात जाऊ नका हिमालयात. जिथे 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 जे जे पाहता येईल ते उघड्या डोळ्यांनी बघावं. काय सुंदर सुंदर क्षेत्र आहेत एकापेक्षा एक. बद्रीनाथ, केदारनाथ, यमुनोत्री, गंगोत्री हा सगळा केदारखंड आहे. त्याला देवभूमी असं म्हटलं जातं. तर घडलं असं की भगवान श्री नारायण आत्ता जिथे बद्रीनाथचं स्थान आहे तिथे तपश्चर्याला बसले आणि ते तपश्चर्याला बसल्यानंतर म्हणून ते सिद्धासन घातलंय. डाव्या हातावरती असा, उजवा हात ती अशी मुद्राच अशी आणि 2 हात असे आणि ध्यानस्थ मुद्रेत बसले. आता इकडे त्यांची जी पत्नी आहे लक्ष्मी माता, तिला काळजी वाटायला लागली की आपले पती तर तपश्चर्याला बसलेत श्री नारायण, पण त्यांच्या मस्तकावरती छत्र असायला पाहिजे, त्यांना ऊन लागतंय. शेवटी बायकोला काळजी असते नवऱ्याची. तिला असं वाटायला लागलं की आपला नवरा इथे तपश्चर्या करतोय पण त्याच्या डोक्यावरती छत्र असायला पाहिजे, त्याला उन्हाचा त्रास होईल. मग तिथे प्रकार असा घडला की भगवान जिथे तपश्चर्याला बसले होते श्री नारायण भगवान महाविष्णू, तिथे भगवती देवी मातेने, लक्ष्मी मातेने बोरीचं, ज्याला आपण बोराचं झाड म्हणतो की नाही, बोर, त्या बोरीला बद्री असं म्हटलं जातं. तर ती जी बद्री होती तर तिथे भरपूर खूप बोराची झाडं, म्हणजे त्याला बद्रीवन असं हिमालयात एक प्रसिद्ध आहे बद्रीवन. त्या बद्रीवनापैकी एक झाडाचं रूप
भगवती लक्ष्मी मातेनं घेतलेला आहे. आणि त्या झाडाच्या रूपामध्ये भगवतीने श्रीनारायणांच्या डोक्यावरती छत्र धरलं. आणि मग भगवंतांनी जेव्हा डोळे उघडून बघितलं तेव्हा ही बद्री कोण आहे म्हणून बघितलं तर ती लक्ष्मी आहे हे देवांना कळलं. म्हणून मग खुलासा करताना बद्री म्हणजे बोर, बद्री म्हणजे लक्ष्मी, आणि त्या बद्रीचा जो नाथ लक्ष्मीपती नारायण, त्या लक्ष्मीने बद्रीचं रूप धारण केलं म्हणून त्याचं नाव बद्रीनाथ किंवा बद्रिकाश्रम. म्हणजे जिथे आजूबाजूला खूप बद्रीची झाडं होती, बोराची झाडं होती, म्हणून त्याला बद्रिकाश्रम असं म्हटलं गेलं. एकनाथी भागवत जे श्रद्धेनं वाचत असतील किंवा अजून कधी वाचलं नसेल तर एकदा केव्हा तरी आयुष्याच्या मध्यावधीमध्ये असताना एकनाथी भागवत केव्हा तरी वाचा. त्याच्यामध्ये एकनाथी भागवतामध्ये नाथांनी बद्रिकाश्रमाचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे. शेवटच्या टप्प्यात जेव्हा महाभारताची पण सांगता होते, आपल्याला माहिती आहे की एकनाथी भागवत हे भगवंताचा आणि उद्धवांचा संवाद आहे 11व्या स्कंदामध्ये. एकनाथी भागवत हे स्पेसिफिकली 11व्या स्कंदावरती लिहिलं गेलेलं आहे सगळं वाङ्मय. आपल्या सगळ्यांना, आपण जाणकार आहात, बहुश्रुत आहात, आपल्याला माहिती आहे. नाथांना दशमस्कंदावर लिहिता आलं असतं, भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य दिव्य लीलांवरती लिहिता आलं असतं, पण नाथांनी तो मोह टाळला. कारण देवांच्या लीला लिहिण्यात ग्रंथाची शब्दांची वृद्धी होत राहील, आपण ते नको करायला. त्याच्यानंतरचा जो उपदेश आहे तो फार महत्त्वाचा त्यांना वाटला, म्हणून त्यांनी 10व्या स्कंदावरती टीका मराठीत न लिहिता, प्राकृतात न लिहिता 11वा स्कंद फार महत्त्वाचा मानला. 11व्या स्कंदात विदुर मैत्रेय संवाद किंवा अन्य सगळे संवाद, आणखीन बाकीचं सगळी वर्णनं, आणि त्याच्यामध्ये देवांचा आणि भगवान महाविष्णूंचा म्हणजे श्रीकृष्ण स्वरूप भगवान नारायणांचा आणि त्यांचा प्रिय सखा उद्धव, त्या उद्धवांचा जो संवाद आहे की ज्ञानाची दृष्टी कशी हवी, उपासना कशी हवी, तो भागवतामधला मुळातला भाग आपण केव्हा तरी अवश्य वाचा. आपल्याला सात्विक आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. इतकं सुंदर सुंदर प्रश्न आहेत, इतकी सुंदर उत्तरं दिली आहेत. हे म्हणजे काय करायचं, ते म्हणजे काय करायचं. साधन मार्ग करत असताना देवांनी जाता जाता सांगतो आपल्याला, केव्हा तरी त्याच्यावरही सविस्तर केव्हा तरी फेसबुक लाईव्ह करून बोलू, पण देवांनी त्याला सांगितलंय की एखादा नाम घेतोय, उपासना करतोय, पण इतरांची निंदा करतोय, तो तमका आहे, तो तसा आहे, त्याचं वागणं असं आहे, त्याचं हे असं आहे, त्याचं हे असं आहे, त्याचं ते तसं आहे, अशी निंदा करतोय किंवा अवाजवी उगाचं स्तुती पण करतोय. या सगळ्यामुळे जो साधक आहे तो साधनेपासून साधनात च्युत होतो, असं श्री नारायण उद्धवांना सांगतायत. खूप खूप सुंदर सुंदर असं वर्णन आहे. मग शरीर म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, साक्षी चैतन्य म्हणजे काय, हे सगळं 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 वर्णन उद्धव या कृष्णाचं त्या 11व्या स्कंदाच्या शेवटी होतं. याचं बहारीचं वर्णन एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवतात केलं. माझा सांगायचा मूळ मुद्दा हा आहे. आणि ते करताना त्याला सगळं ते ज्ञान दिलं आणि आपल्या चरण पादुका, तो म्हणाला, कृष्णा मला तुझ्यापासून वेगळा करू नकोस. जरी मी ज्ञानाची लालसा धरणारा असतो तरी गोपिकांकडे तूच मला पाठवलं होतंस. उद्धवा शांतवन करजा त्या गोकुळवासी जनांचे, त्या वर्णती आलेली चाल आहे शांत हो श्री गुरुदत्ता. तर तू मला तिथे पाठवलंस आणि गोपिकांच्या शाळेमध्ये, त्या युनिव्हर्सिटीत मी जे भक्तीचं ज्ञान घेऊन आलोय, त्यामुळे केवळ ज्ञानानं युक्त असून चालणार नाही, तर भक्तीचीच मूळ जोड असली पाहिजे. भक्ती हाच मूळ आश्रय असला पाहिजे. आणि भक्तीची पुढे ती दोन पोरं आहेत, ज्ञान आणि वैराग्य. त्यामुळे देवा मला तुझ्या चरणापाशी आता सोडू नकोस. मग देव म्हणाले, हे बघ, माझं अवतार कार्य संपवायची वेळ आली आहे. पुढे यादवांच्या मध्ये भांडण करून हे होतील, शेवट त्यांचा होईल, आणि पुढे माझं अवतार कार्य मला थांबवायचं आहे. मग पुढे 12 स्कंद वगैरे आहे. ते सांगताना तो म्हणाला की मला जर तुमची आठवण झाली तर. मग देवाने त्याला आपल्या चरण पादुका दिल्यात. त्याच्यासाठी काही अध्याय खर्ची पडलेत भागवतामध्ये. त्या चरण पादुका अशा डोक्यावरती घेतल्या. जसं की आपण भरत भेटीमध्ये जेव्हा आपण पाहतो की चित्रकूट पर्वतावरती भरत रामरायांच्या पादुका डोक्यावर घेऊन पुन्हा येतात, तसं आपल्या मस्तकावरती उद्धवजी त्या भगवान श्रीकृष्णांच्या पादुका डोक्यावरती घेऊन कुठे जाऊ. तिथे देवानी त्याला, तू आता बद्रिकाश्रमात जा. मग त्याने प्रश्न विचारला, तेव्हा बद्रिकाश्रम कुठे आलं. मग तेव्हा देव सांगतात की बद्रिकाश्रम अमक्या अमक्या ठिकाणी आहे आणि तिथे मी साधना केलेली आहे नारायण रूपानी. आणि नुसती केलेली नाही तर तिथे मी स्वतः आहे, मी तिथे विराजमान आहे. अलकनंदा के तट श्री बद्रीनाथ भगवान विराजमान. विराजमान म्हणजे तिथे आहेतच. मी तिथे साधना केलेली ती जागा आहे. माझ्या पत्नीनं, प्रिय पत्नीनं, लक्ष्मीनं माझ्या डोक्यावरती छत्र धरलं, सावली धरली, बद्रीचं रूप धारण केलं, म्हणून तिथे मला बद्रीनाथ असं म्हणतात. आणि ते बद्रिकाश्रम आहे. त्या बद्रिकाश्रमामध्ये तुझा आणि माझ्या प्रत्यक्ष रूपानं तुला आठवण झाली तर या पादुका तुला दिलेल्याच आहेत.
देवा मग तिथे गेल्यानंतर काय करू? त्यांनी सांगितले सुखदुःखादी सगळे जे जे भोग आहेत ते तिथे साक्षी भावनानं भोगायचे. शीतोष्ण सुखदुःखेषु समसंग विवर्जिता, हे जे भक्ताचं वर्णन करून ठेवलेलं आहे ते वर्णन त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे की शीतोष्ण आदी सुखदुःखादी सगळे जे इक्वल ऑपोजिट जे जे काही भूमिका असतील त्या सगळ्या तू तिथे निरपेक्ष भावनेनं साक्षी भावनेनं त्या ठिकाणी भोग, पण साधनेमध्ये रत राहा, कारण ती साधना करण्याची जागा आहे बद्रिकाश्रम ही. आणि मग तू तिथे जा, असा जो खुलासा आलाय त्यावेळेला त्या 11व्या स्कंदावरची टीका लिहिताना जे बद्रिकाश्रमाचं वर्णन एकनाथ महाराजांनी आपल्या लेखणीतनं प्राकृतात केलंय, जे की भागवतात पण एवढं विशेष नाही आहे, त्याचं वर्णन संत कसं एलॉबरेट करतात, किती वाढवून सांगतात पुढे ते, म्हणजे विस्तारानं सांगतात, वाढवून सांगतात म्हणजे विस्तारानं सांगतात. इतकं रसाळ वर्णन एकनाथ महाराजांनी केलं आहे. तुम्ही जर दासबोधाचा, मी फक्त लिंक सांगत जातो आपल्याला, आपण आपल्या आपल्या घरात हा होमवर्क करायला हरकत नाही. आपण दासबोध जर काढला, काय असतं, आपण पारायण तर पुष्कळ करतो. अजय कोडणीकर, मला असं वाटतं की माझ्याही तोंडात ते वाक्य आलं असतं आत्ता, उद्धवा अजब तुझे सरकार, पण मला ते बोलायचं नव्हतं, कारण या चालू असलेल्या आध्यात्मिक चर्चेमध्ये त्या राजकारणाशी आपल्याला काहीच घेणं देणं नाही. त्यामुळे माफ करा, आपल्याला त्याच्याविषयी काहीच बोलायचं नाही आहे. जर मला राजकीय विषय घेऊन बोलायचं असेल तर आपण नक्कीच आपण सगळे मिळून राजकीय भूमिका घेऊन बोलू. पण इथे जे उद्धव बोलतोय, आपण ज्या उद्धवांविषयी बोलतोय ते देवांचे लाडके भक्त उद्धव आहेत. त्यामुळे आपण तो मोह टाळला पाहिजे. आपण त्याबद्दल काहीच बोलता कामा नये. इथेही फक्त उद्धवांची चर्चा आहे. असो, मला जे प्रांजळपणे बोलावंसं वाटलं म्हणून सांगितलं, राग मानू नका. तर भगवान श्रीकृष्णांचे हे लाडके भक्त आहेत उद्धव, आणि त्यांना तिथे साधनेसाठी पाठवलं आहे. आणि त्याचं जे वर्णन केलेलं आहे ते इतकं 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 सुंदर वर्णन केलेलं आहे, इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे की भागवतात अपकार करणाऱ्यावरती उपकार करावा, हे बद्रिकाश्रमातल्या श्री नारायणाचं व्रत आहे, असं सगळं वर्णन ओवीबद्ध इतकं रसाळ वाणीमध्ये फक्त एकनाथ महाराजच लिहू शकतात श्रोते हो. इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे आणि ते आपण अवश्य वाचा. मी सांगत होतो, दासबोध जर ग्रंथ आपण वाचत असाल तर दासबोध आपण नुसते ग्रंथ वाचित असतो, पण त्यातल्या जे की पॉईंट्स असतात, की वर्ड्स काही असतात, नेमके असे काही शब्द असतात, असे काही संदर्भ असतात, तिकडे आपण असं नजरअंदाज करतो. दासबोधातल्या नवविधा भक्ती जेव्हा सांगून झाल्या तेव्हा एक एक सब्जेक्ट बोलतायत, एकेका विषयावरती समर्थ बोलले. श्रवण म्हणजे काय, कीर्तन म्हणजे काय, विष्णुस्मरण काय, पादसेवन काय, अर्चन काय, वंदन काय, सख्य काय, दास्य काय, आत्मनिवेदन काय, सख्यम आत्मनिवेदन म्हणजे काय, असे सगळे 9 विषय लिहून झाल्यानंतर 10वा जो विषय लिहिला गेलेला आहे दासबोधात, जे दासबोधाचे अभ्यासक आहेत त्यांच्या लक्षात येईल. आता मी तुम्हाला की पॉईंट सांगून ठेवतो, आजचं प्रवचन झाल्यानंतर किंवा उद्या दिवसभरात आपण काढून बघा, कुठे कुठे कुठलं तीर्थक्षेत्र आहे आणि कुठल्या तीर्थक्षेत्राचं काय अनन्यसाधारण महत्त्व आहे याविषयी दासबोधातल्या नवविधा भक्तीतल्या 10व्या समासामध्ये समर्थ बद्रिकाश्रमातल्या नारायणाचा उल्लेख करतात. तुम्ही एकदा ढांढोळून बघा, केवळ वाचन केलं म्हणून वाचू नका, आपण एकदा जाऊन एकदा वाचून बघा, त्यामध्ये बद्रिकाश्रमातल्या श्री नारायणाचा उल्लेख आढळतो दासबोधातल्या नवविधा भक्तीतल्या 10व्या समासामध्ये, की त्यांनी त्या हिमालयाचं वर्णन काय करून ठेवलंय समर्थांनी. अद्भुत अद्भुत आहे. म्हणून या अशा पद्धतीच्या क्षेत्रांचं वर्णन रामदास स्वामींसारखे, एकनाथांसारखे करू शकतात. म्हणून थोडक्यात सांगायचं झालं तर ते क्षेत्रच खूप जबरदस्त आहे. त्याचं वर्णन करताना असं केलंय, बहूनी संत तीर्थानी, सगळ्यांनी नीट ऐका बरं, फार मजेदार आहे. बहूनी संत तीर्थानी दिव्यभूमी रसातले बद्रीश सदृशं तीर्थम न भूतो न भविष्यती. बद्रीसारखं क्षेत्र न भूतो न भविष्यती. बहुनी संत तीर्थाने, भरपूर तीर्थक्षेत्र असतील म्हणाले. बहुनी तीर्थ संतांनी दिव्यभूमी रसातले, या महितलावरती रसातळामध्ये म्हणजे अतल वितल तलातल मही तल सुतल रसातळ पाताळ अशी सप्त पाताळ, आणि भूहू भुवाहा स्वाहा महाहा जनाहा तपाहा सत्यम असे सप्त स्वर्ग, आणि अतल वितल तलातल मही तल सुतल रसातळ पाताळ. आपण एरवी म्हणतो रसातळाला गेला, रसातळाला म्हणजे तो एक पाताळ लोक आहे, म्हणजे मृत्यूलोक. सप्त स्वर्ग सप्त पाताळ, आणि आपण जिथे राहतो ती मृत्यूभूमी म्हणजे मृत्यूलोक. तर तुम्ही कुठेही जा, बहुनी संती तीर्थानी दिव्यभूमी रसातले बद्रीश सदृशं तीर्थम न भूतो न भविष्यती.
बद्रीसारखं, बद्रीनाथसारखं, बद्रिकाश्रमासारखं तीर्थक्षेत्र न भूतो न भविष्यती, कधीच होणार नाही. असं काय वैशिष्ट्य आहे त्याचं? बद्रीनाथ असं काय ते आपल्याला सांगून झालं. त्याच्यानंतर आपल्याला सांगतो, शाळीग्रामाची मूर्ती आहे. मी परवा बोलताना बोललो होतो ओघानं, 2.5-3 फुटाची साधारण अशी मूर्ती आहे, पण इतकी सुंदर आहे, त्याला एवढी लकाकी आहे. आता इतकी वर्ष झाली आहेत त्याला, त्या गोष्टीला, पण अजूनही त्या भगवंताच्या मूर्तीचा तो विग्रह पाहिल्यानंतर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. इतकं सुंदर अशा पद्धतीचं ते श्रीनारायणांचं चतुर्भुज रूप आहे. त्याच्यामध्ये मी मगाशी बोललो, 6 महिने दरवाजा उघडा असतो, 6 महिने बंद असतो. हिमालयातला त्याला पट उघडणं, पट बंद करणं म्हणतात. मग तुम्ही विचाराल, बुवा 6 महिने देव कुठे असतात? पट बंद झाल्यानंतर हिमालयात बर्फ पडतो, कपाट बंद होतं, दार बंद होतं, आणि दार उघडणं म्हणजे आजचा दिवस जो अधिकृतरित्या झाला. तुम्ही तुमच्या माहितीसाठी सांगतो, जसं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आपण जीव टाकून पंढरपूरला जातो, आपल्या वारकरी संप्रदायातली सगळी मंडळी वारीसाठी तळमळत असतात, तगमग असते की केव्हा एकदा माऊलींच्या बरोबर, केव्हा एकदा तुकाराम महाराजांच्या बरोबर दिंडीबरोबर वारी करूया, पंढरपूरला पोचूया. 8-8 लाख 9-9 लाखाची गर्दी असते. सज्जन हो, एवढा दुर्गम भाग असून खाली वरतून एखादा धोंडा पडला, त्याच्या दोन्ही ताढेतनं 300 किलोमीटरचा दर 10-15 फुटानंतर सारखा वळणाचा प्रवास करत करत तिथे पोचणं म्हणजे यमाच्या जबड्यातनंच नारायणाचं दर्शन घेण्यापर्यंत पोचणं असं आहे, प्रॅक्टिकली विचार केला तर. आणि ती देवाची इच्छा असेल तर त्या पद्धतीने आपण तिथे पोचतो आणि त्या ठिकाणी देवांचं दर्शन घेतो. आपण लक्षात घेऊया की हे साधी गोष्ट नाही आहे. मग त्या ठिकाणी जेव्हा आपण दर्शन घेतो ते 6 महिने देवाचं दार उघडं असतं. जसे पंढरपुरात लोक येतात तसं बद्रीनाथला अशा दुर्गम भागात असून, खडतर भागात असून सुद्धा तुम्ही इमॅजिन करणार नाही, 50-50 हजार लोक, 60,000 लोक, 70,000 लोक, अतिशयोक्ती सांगत नाही, 50,000 मिनिमम, मॅक्झिमम 70,000. बद्रीनाथचं लिमिट नाही आहे एवढ्या लोकांना सामावून घेण्याचं. तिथे एवढे हॉटेल्स नाही आहेत, तिथे एवढे लॉजेस नाही आहेत, तिथे एवढी धर्मशाळा नाही आहेत, पण लोक लाईनीत आदल्या दिवशी तिथे पोचतात, जोशीमठला राहतात आणि सकाळी सकाळी बद्रीनाथचा पट उघडायला तिथे पोचतात. आणि आजच्या दिवशी जेव्हा आज उशिरा म्हणजे 10 दिवस पुढे उघडला, पण जेव्हा जी तारीख, जो मुहूर्त निघतो बद्रीनाथचा पट उघडायला, तेव्हा त्या माणा गावात, शेजारी जवळच जे गाव आहे बद्रीनाथच्या इथे, त्या गावातल्या काही बायका तिथे येतात आणि त्या सगळ्या तिथल्या पद्धतीप्रमाणे, हिमालयातल्या पहाडातल्या त्या बायकांचं ते एक वेगळं सौंदर्य, त्या त्यांच्या पद्धतीने सजून येतात. ते पुरुष त्यांच्या पद्धतीची जी तिथली पहाडातली जी ड्रेपरी आहे, ती अशा विशिष्ट पद्धतीची टोपी असते, ती टोपी घालतात, शाली पांघरलेल्या असतात, कपाळाला असं छान गंध लावलेलं असतं, गळ्यात माळा असतात, हातात माळ असते, स्मरणी असते, पायात पायमोजे असतात, हातमोजे असतात, आणि अशी ती सगळी मंडळी पोचतात. मिलिटरीची लोकं जमा झालेली असतात. आज फक्त 28 लोकं होती बद्रीनाथचा पट उघडताना, पण आज मी माझ्या फेसबुक वॉलवरती पोस्ट केलेलंच आहे. बऱ्याच जणांनी, जवळजवळ 60-70 लोकांनी ती पोस्ट शेअर केली. आपण त्याचे फोटो पाहू शकाल. झेंडूची फुलं आणून ते सगळं, ते पहिलं जे फ्रंटेज असतं ना, त्याला सिंहद्वार असं म्हणतात श्रोते हो. आपण नुसतं यात्रा कंपनीतनं जाल आणि दर्शन घेऊन याल, आपल्याला माहिती असावी म्हणून सांगतो. वरचं पुढचं जे फ्रंटेज असतं त्याला सिंहद्वार म्हणतात. याचं कारण त्याच्या पुढच्या फ्रंटेजला जी 2 पहिली भाग आहेत तिथे अशा सिंह आहेत, द्वार असं म्हटलं जातं. आणि त्या सिंहद्वाराच्या पुढे अशा 4 पायऱ्या असतात. मी आज माझ्या वॉलवरती ती पोस्ट शेअर केली आहे आणि त्याच्यामध्ये सगळं झेंडूच्या यांनी फुलांनी कसं सजवलं आहे ते आपण एकदा डोळ्यांनी पहा. त्या बद्रीनाथच्या मंदिराच्या बरोबर मागे, म्हणजे बद्रीनाथचं जे आत्ता मंदिर आहे ते नारायण पर्वतावरती विराजमान आहे, म्हणून त्या पर्वताचं नावच नारायण पर्वत आहे. आणि आपण जेव्हा विष्णुप्रयाग क्रॉस करून पुढे येतो तेव्हा एक मोठा असा एक डोंगर उभा राहतो, एक दुसरीकडे एक मोठा डोंगर उभा राहतो, पर्वत. आणि त्या 2 पर्वताच्या मधनं अलकनंदेच्या नदीच्या काठातनं आपल्याला जायला लागतं. ते जे 2 मोठे पर्वत आहेत, ते एक नर पर्वत आहे, एक जय पर्वत आहे आणि एक विजय, म्हणजे जय विजय पहाड, त्यामधनं आपल्याला जायला लागतं. त्याच्या आधी आपल्याला गंधमादन पर्वत म्हणून लागतो. आपण ऐकलं असेल गंधमादन पर्वताचं नाव, ते गंधमादन पर्वत आहे. त्याच्या थोडंसं पुढे गेलं की द्रोणागिरी लागतो. जिथून द्रोणागिरी तो उचलला, त्यातला काही भाग, सगळा द्रोणागिरी थोडीच उचललाय मारुतीरायांनी, त्यातला एक भाग थोडासा उचलला आणि त्यातल्या ती संजीवनी वनस्पती उचलून खाली रामेश्वरपर्यंत मारुतीरायांनी नेली. म्हणून ते झेपावे उत्तरेकडे असं म्हटलंय. ते उत्तर दिशा म्हणजे हे, त्याचा अर्थ हा आहे. प्रत्येकाची लिंक लावायची असते.
समजून घ्यायचा असतो तो विषय. ते कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे असं जे म्हटलंय, मंदाद्री सारिखा द्रोणू क्रोधे उत्पाटीला बळे, ते जे वर्णन आहे ते गंधमादन पर्वत आत्ता जे मी बोललो त्याच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर तो द्रोणागिरीचा एक भाग दिसतो आणि तिथे ती वनस्पती त्यांनी उचलून संजीवनी आणली. अशी सगळ्या वनस्पती काकभ्रुशुंडींचं स्थान वाटेल लागतं. म्हणून विष्णू प्रयाग सोडल्याच्या नंतर जय विजय जणू काही द्वारपाल आहेत त्याच्यामधनं आपली गाडी जाते. मग हनुमान चट्टी लागते पुढे गेल्यानंतर. एक मध्ये आणखीन एक ठिकाण लागतं, त्याला एक लँडस्लाईडचं ठिकाण आहे मोठं, काहीतरी त्याचं नाव आहे आत्ता एकदम या क्षणाला ब्लँक झालं, एकदम डोक्यात आलं येत नाही आहे. ती आलं लक्षात आलं, लांबगड असं त्याचं नाव आहे, लांबगड. त्या लांबगडची जी लँडस्लाईड आहे ती 1 ते 1.5 किलोमीटर अंतराची आहे आणि अख्खा असा उंच असा कडा आहे आणि खाली खोल दरी आहे, नदी आहे, पाणी वाहत आहे स्पीडनी अलकनंदेचं. काय काटा आहे तो अंगावर. गाडी अशी जेव्हा जात असते आणि जर वरनं दगड टप 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 पडायला लागली, ते ड्रायव्हर लोकांचं खरंच कसब आहे तिथल्या. आपल्या इकडे चालवणाऱ्या लोकांचं काही खायचं काम नाही ते. एकीकडे दगड बघायचं, एकीकडे गाडी चालवायची, इकडे सरकली गाडी की खाली पाण्यात, इकडे वरतून दगड पडला की तिकडेच संपला विषय. इतक्या स्किलफुल ते सगळं चालवावं लागतं गाडी. मग ती लांबगडची लँडस्लाईड क्रॉस केली की मग आपल्याला एक मिलिटरीचा कॅम्प लागतो. तो सोडल्यानंतर आपल्याला हनुमान चट्टी लागते. हनुमान चट्टी, आपण नाव नीट ऐकून ठेवा, हनुमान चट्टी. मी आता आपल्याला सांगितल्यानंतर त्याचा आनंद आपल्याला मिळेल. जिथे भीमाचं गर्वहरण केलं. लहानपणी आपण आजी आजोबांच्या मांडीवर बसल्यानंतर आपल्याला आपल्या वाडवडिलांनी गोष्ट सांगितली, अरे मी म्हातारा झालोय रे, माझी शेपटी तू उचलून ठेव बरं. मग भीमाला अहंकार होता आणि मग ते उचलता आलं नाही, या माकडाची शेपटी काय उचलायची. मग नष्ट केला. मग कळलं कोण आहे. ती कमळं, सुवर्ण कमळं आणायला ते गेलेले होते. ते एक वेगळं आख्यानच आहे महाभारतामध्ये आलेलं. आणि मग भीमाचा अहंकार नष्ट केला. त्याला हनुमान चट्टी असं म्हणतात. ते जी घटना जिथे घडली ते क्षेत्र वाटेत लागतं श्रोतेहो, हनुमान चट्टी त्याला म्हणतात. आणि त्या हनुमान चट्टीनंतर थोडं आपण पुढे चालायला लागल्यानंतर शेवटचा 9 किलोमीटरचा ट्रेक सुरू होतो. अशा वळणाच्या 9 रांगा लागतात मोठ्या. जे माझ्याबरोबर दरवर्षी आम्ही सगळे एकत्र मिळून जे जातो त्यांच्या डोळ्यापुढे अगदी दिसत असेल, ते मनाने पोचले असतील. जे याच्या आधी वैयक्तिक गेले असतील त्यांनासुद्धा लक्षात येईल की हनुमान चट्टीला नमस्कार केल्याच्या नंतर असे 9 किलोमीटरचा रस्ता आहे. मग वाटेत कांचनगंगा म्हणून लागतं. मी परवा मागे बोललो होतो तसं एकादशी तिथीची गुफा लागते. ते एक क्रॉस करत गेल्यानंतर मग नजरेला आपल्याला नारायण पर्वत दिसतो. उजव्या बाजूला पाहिल्यानंतर 4 वेदांचे डोंगर दिसतात. त्याच्यासमोर कुबेर भंडारीचा मोठा डोंगर दिसतो. आणि मग आत प्रवेश केल्यानंतर आम्ही तिथे खाली उतरतो गाडीतनं. सगळेजण मिळून नमस्कार करतो आणि नारायणाला म्हणतो, देवा हे 3-4 दिवस आम्ही तुझ्या नगरीत राहणार आहोत. आम्हाला एखादी माहेरवाशीण जशी माहेर येते आणि खूप दिवसानंतर तळमळून पोचते तसं आणि ती तिथे राहिल्यानंतर पुन्हा तिथला एक माहेरपणाचा आनंद घेऊन पुन्हा आपल्या सासरी जाते. तसं आम्ही दरवर्षी हे 2-4 दिवस जे राहायला येतो तर स्वरूपामध्ये, तर तू आम्हाला इथे 3-4 दिवस सगळ्या विश्वाची सूत्र इथून हलतात, आम्हाला इथे 3-4 दिवस नीट ठेवून घे. म्हणून पहिले गुडघे टेकून नमस्कार करतो, जय बद्री विशाल म्हणून जय जयकार करतो. आणि मग आत प्रवेश केल्यानंतर देवाच्या कृपेने अगदी देवाच्या शेजारीच राहायची सोय आणि तिथेच राहायला मिळतं. अशी सगळी आनंद. मग तिथे राहायला राहावं. समोर कुबेर भंडारी दिसतो, समोरच्या बाजूला कुबेर भंडारीचा पर्वत दिसतो. नारायण पर्वत आहे आणि त्या नारायण पर्वतावरती आपल्याला बद्रीनाथचं मंदिर दिसतं. तर त्याला सिंहद्वार असं म्हणतात. आणि मग ते सगळे मिलिटरीचे लोक येतात. मग ते बॅकपायपर हातात असतात. मग ते छानपैकी अशी सलामी देतात. मग 4 पीठाचे 4 शंकराचार्य जे असतात त्यातले उत्तरांचलचं जे जोशीमठ म्हणजे जोशीमठ, ज्योतिर्मठ, त्या जोशी मठाचे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती आता ते वयस्कर झाले म्हणून आज नसतील उपस्थित राहिले आणि कोरोनाच्या सगळ्या याच्यामुळे व्यापामुळे, पण दरवर्षी ते यतिश्रेष्ठ, ते नाही जमलं तर त्यांचे कोणीतरी ते शिष्य पाठवतात. मग टिहरी गडवालचे जो राजा असतो त्याचे अधिकृत मंडळी असतात, ती 8 जण मानकरी असतात, ती असतात. त्याचे धर्माधिकारी म्हणून असतात, ते 4 जण असतात. वेदघोष करणारे वेदपंडित असतात, ते 4 जण असतात. असं एरवी एवढी झुंबड असते. तो पट उघडण्याचा कार्यक्रम बघायला मिळणं हे एक महद्भाग्याचंच लक्षण असतं, महद्भाग्याचं लक्षण असतं. माझ्या आयुष्यातली पहिली बद्रिकाश्रमातली जी यात्रा झाली सद्गुरुकृपेने त्यांच्या सहवासात, ती पहिली यात्रा ही पट उघडण्याचीच झाली श्रोते हो. त्यामुळे माझ्या ते इतकं चित्तवृत्तीमध्ये इतकं फिट बसलं की अगदी मी खूप जवळून असा गाडीतनं हात
गाडीतनं खिडकीतनं हात काढला की बर्फ लागायचा, कारण फेब्रुवारी मार्चचा तो बर्फ असतो, तो फोडून मिलिटरीच्या लोकांनी रस्ते तयार केलेले असतात तो अक्षयतृतीयेनंतर. त्यामुळे अगदी गाडीच्या खिडकीतनं हात घातला तरी सुद्धा आपल्याला बर्फ लागतो, अशी ती व्यवस्था असते. सगळं बद्रीनाथ त्यावेळेला शांत, म्हणजे हळूहळू वाट पाहत असतं नारायणाचा पट कधी उघडणार आहे याची. आणि मग सगळं ते माणा गावची लोकं येतात. आत्ता गावाचं नाव पण आठवलं, बामणी. बामणी नावाचं गाव आहे, त्या बामणी गावातली लोकं तिथे येतात. ती सगळी स्त्री पुरुष तिथे जमतात आणि देशाविदेशातनं लोक तिथे पोचतात. 50 ते 70 हजाराची गर्दी. म्हणजे तुम्हाला कल्पना यावी तर सांगतो, 3 ते 4 किलोमीटर अंतराची रांग फक्त नारायणाच्या पहिल्या विग्रहाच्या दर्शनासाठी तिथे उपस्थित असते. इतकं त्या क्षेत्राचं महत्त्व आहे. पण आज फक्त 28 लोक होते कोरोनाच्या या प्रादुर्भावामुळे. सगळ्यावरती मर्यादा असल्यामुळे हरकत नाही, म्हणून आज जे आमचा जो काही ग्रुप आहे त्याच्यामध्ये आम्ही कालच सगळ्यांना प्रार्थना केली की आपण शरीराने नाही पोचलो तरी मनाने का होईना तिथे पोचूया. बद्रीनाथला मनाने तिथे पोचूया. नारायणाची सेवा सुरू होते आजपासनं. आणि मग तिथे काय काय पाहायचं आहे ते आपल्याला सांगतो जाता जाता. तिथे पंचशिला आहेत, 5 शिळा आहेत. त्या 5 शिळांमध्ये काय काय पाहायचं आहे आपल्याला? पंचशिला आहेत, ऋषीगंगा आहे, आणखीन कूर्मधारा आहे, प्रल्हादधारा आहे, तप्तकुंड म्हणून आहे, नारदकुंड आहे. असे अनेक तीर्थ त्या ठिकाणी आहेत, ती बघण्यासारखी आहेत. त्याच्याशिवाय मी आपल्याला सांगतो, वसुधारा म्हणून तिथून एक 5 किलोमीटर अंतरावरती गेलं. वसुधारा, अष्टवसू ज्याला म्हणतात, त्या वसुधारा त्या तीर्थाचं नाव आहे. त्या वसुधाराच्या तिथे भीष्मांनी जाऊन तपश्चर्या केलेलं आहे. ते लांबनं बद्रीनाथमधनं माता मूर्ती मंदिरपासून लांब असे फक्त धारा पडताना दिसत असते. आमच्या अभिलाभने खूप छान तिथे फोटोग्राफी केली, त्याच्याकडे खूप छान छान पिक्चर्स आहेत. मध्यंतरी मागे अभिलाभ आमचा आणि अरुंधती त्याची बहीण आणखीन सगळेजण एकदा गेले होते तिकडे. तर वसुधारापाशी जाऊन त्याने थोड्या अंतरावरनं अलीकडनं काही फोटो काढलेले आहेत. खूप सुंदर आहे असं म्हणतात. असं म्हणतात, त्याचं कोणी खरं खोटं असा विषय नव्हे, पण असं म्हणतात की त्या वसुधाराच्या थोडंसं पुढे गेलं की आतमध्ये गुफा आहे आणि त्या गुफेमध्ये आतमध्ये महावतार बाबाजी क्रियायोगातले त्यांचे तिथे साधना करण्याची जागा आहे. आणि तिथे त्यांचे महासिद्ध तिथे बसलेले असतात. आणि मग ते दंडा डेरा उठाव असं म्हटलं की ते सगळेजण त्यांच्या कोड लँग्वेजमधला शब्द आहे. ज्यांनी योगी कथामृत पुस्तक वाचलं असेल, ज्यांनी योगी कथामृत वाचलं असेल त्यांच्या लक्षात येईल की दंडा डेरा उठाव असा शब्दप्रयोग म्हटलं की सगळे एकदम योगी एका क्षणात उठतात आणि एका ठिकाणी निघून जातात. जसे पक्ष्यांचे थवे उडतात तसे ते सगळे सिद्ध एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर जातात. पुन्हा त्यांचा कीवर्ड्स ठरलेला आहे. दंडा डेरा उठाव म्हणलं की इकडून तिकडे तिकडून इकडे अशा पद्धतीचं सगळं ते वर्णन आहे. असं म्हणतात की अष्टवसूच्या पुढे महावतार बाबाजींची गुफा पण आहे. 5 पांडवांनी स्वर्गारोहिणी जी केली त्यातमध्ये द्रौपदीचं प्रारब्धवशात देह कुठे पडला, मग थोड्या पुढे अंतरावरती गेल्यानंतर अर्जुनाचा देह कुठे पडला, नकुलाचा कुठे पडला, सहदेवाचा कुठे पडला, भीमाचा कुठे पडला. मग थोडं पुढे गेल्यानंतर चंद्रकुंड आणि सूर्यकुंड म्हणून आहे. त्या तिथे काय विलक्षण क्षेत्र आहे तो ही भारतातली. प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत तिथे जे कुंड आहे त्यातलं पाणी वाढत जातं पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे, आणि पौर्णिमा ते अमावस्या त्यातलं पाणी कमी कमी होत जातं. जी लोकांनी जे ते जाऊन पाहिलं आहे तर ते काय सुंदर आहे. आणि त्याच्यानंतर वरती तिथे जे एक वरती सरोवर आहे, त्या सरोवरामध्ये एवढीशी सुद्धा घाण चालत नाही, पक्षी काढून टाकतात तिथली घाण. आणि स्वर्गाच्या 4 पायऱ्या दिसायला लागतात. आणि तो धर्मराज युधिष्ठिर म्हणे तिथनं पुढे स्वर्गात गेला. म्हणजे आपण ज्याला स्वर्गवासी वगैरे म्हणतो, तर बदरिकाश्रम म्हणजे साधारण स्वर्गाचं ते स्वर्गद्वारच आहे असं म्हणा. जर भाग्यवान असेल तिथे जावं. आणि तिथे कुठल्या का मिसे निमित्ताने, पूर्वी तर लोक घरावर तुळशीपत्र ठेवून जायची हिमालयात, म्हणजे तिथे शेवट झाला की झालं, इकडे नाही काही पोचता आलं तरी चालेल, त्याला घरावर तुळशीपत्र ठेवून जाणं म्हणायची पूर्वीच्या काळात लोक. साधनं नव्हती, तेवढं दळणवळण नव्हतं, त्यामुळे परत येण्याचे चान्सेस नसायचे. तिकडे शेवट झाला तर उत्तम, म्हणून उतार वयामध्ये पूर्वी लोक चालत जायचे. एक साठे नावाचे कुटुंब होतं, तुमच्या माहितीसाठी सांगतो. 1955 ते 58च्या दरम्यान किंवा 1950 ते 60च्या दरम्यान या दशकामध्ये त्या नवरा बायकोनी उपरती त्यांना झाली आणि हिमालय पायी फिरायचं असं त्यांनी ठरवलं. मी ते पुस्तक खूप वर्षापूर्वी वाचलं होतं. त्यांनी आपले अनुभव लिहिलेले आहेत त्या पुस्तकामध्ये. फक्त जुजबी सामान बरोबर घेऊन, जसं काल मी त्या काकांची गोष्ट आपल्याला सांगितली आणि ते दोघं नवरा बायको नर्मदा किनारी गेले, तसं ते नवरा बायको दोघं जण संपूर्ण 4 धाम यात्रा त्यांनी 55 का 58 साली पायी चालत केली. पायी काय चेष्टा आहे का हो?
कसली स्थिती असेल, काय अनुभव आले असतील ग्रेट त्यांना तिथे त्या हिमालयातले. असो, तर असं ते बद्रीनाथचं क्षेत्र आहे. तिथे तप्तकुंड आहे, नारद कुंड आहे, भरपूर तीर्थ आहेत, पंचशिळा आहेत, ब्रह्मकपाळशिला म्हणून आहेत. भगवान शिवांच्याकडनं ब्रह्मदेवाच्या 5 मुखापैकी एक मुख उडवलं गेलं आणि त्यातलं एक मुख जिथे जाऊन पडलं, मग तेव्हापासून ब्रह्मदेवाला 4 मुखं झाली बरं का. त्यातलं जे एक मुख उडवलं गेलं म्हणजे ब्रह्महत्या आपल्याकडनं घडली, ते ब्रह्मदेवाचं मुख जिथे जाऊन पडलं त्याला ब्रह्मकपाळशिला असं म्हणतात, ब्रह्मकपालशिला म्हणतात. तिथे जाऊन लोक श्राद्ध कर्म करतात, पिंडदान करतात. त्या शिळेवरती आपल्या वाडवडिलांचे पिंड तिथल्या पद्धतीने तिथल्या गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे श्राद्ध केलं, पिंडदान केलं की आपल्या पित्रांना उत्तम अशी सद्गती. तिथे गेल्यानंतर पुन्हा ते त्याची पण गंमत सांगतो तुम्हाला. किती अहोभाग्य असेल बद्रिकाश्रमात जायला मिळणं भाग्याचं लक्षण, आणि बद्रीनाथला गेल्यानंतर तिथे राहावं, राहिल्यानंतर आग्रहानं त्या ब्रह्मकपाळ शिलेवरती आपल्या ज्यांना अधिकार श्राद्धाचा आहे त्यांच्यासाठी बोलतोय बरं का. कारण आजकाल काय झालं की लोकांना वाटतं अच्छा विवेकबुवांनी सांगितलंय तिथे गेल्यावर श्राद्ध करावं. श्राद्ध करावं म्हणजे ज्यांना अधिकार त्याचा आहे, ज्यांचे आईवडील गेलेले आहेत किंवा वाडवडिलांचा त्यांना श्राद्ध करण्याचा ज्यांना परिस्थिती आहे त्यांनी, नाहीतर ते पूजाभिषेक करतात तसं जाऊन काही श्राद्ध करायचं नसतं. कित्येक जण असं करतात म्हणून सांगितलं मी आपल्याला. आता काळाच्या ओघात ते कळत नाही त्यांना काय असतं. तुम्ही म्हणाल एवढं काय आम्हाला कळत नाही की काय, पण जिथे असं लिहिलेलं असतं अमुक गोत्र संकल्पात पुस्तकात लिहितात. आता ते अमुक गोत्र म्हणजे काश्यप गोत्र, ते अमुक फिल इन द ब्लँक्स आपण भरायचं असतं. पण बरेच जण म्हणताना तिथे अमुक गोत्र लिहिलं ना, मग अमुक गोत्र असं ते अमुक शब्द म्हणतात. ते सगळे खुलासे आजकाल करावे लागतात म्हणून खुलासा केला. ज्यांना श्राद्धाचा अधिकार आहे त्यांनी तिथे जाऊन अवश्य श्राद्ध करावं. माझी आई ज्यावेळेला गेली त्यानंतर माझी इच्छा होती की 1 वर्षानंतर घरातलं वर्षश्राद्ध झाल्यानंतर करायचं, हा अधिकार त्याशिवाय होत नाही. म्हणून इथलं तिचं संवत्सरिक श्राद्ध झाल्यानंतर मग पुढच्या वर्षी सगळ्यांना कल्पना आहे. आणि मी नेहमी हा आग्रह धरतो की 3-4 दिवसाचा मुक्काम एवढ्यासाठीच असतो की तिथे जाऊन यवोदक तिलोदक किमान तर्पण करायचं. ज्यांना श्राद्धाचा अधिकार आहे त्यांनी आपल्या वाडवडिलांसाठी, आपल्या घरातले कोण ज्ञात अज्ञात गेलेत त्यांच्यासाठी, आपले गुरु सद्गुरू जर ते हयात नसतील तर त्यांच्यासाठी तर्पण करावं आणि ते पिंडदान ब्रह्मकपाल शिलेवरती करावं. श्रोते हो, त्याचं वैशिष्ट्य असं आहे, ऐकून ठेवा जाता जाता. त्या बद्रीनाथला जो नैवेद्य भाताचा दाखवला जातो सकाळी, त्या नारायणाची प्रसन्न नजर ज्या भातावरती पडली आहे त्या भाताचे ते पिंड बनवले जातात. म्हणजे आपले वाडवडील किती पुण्यात्मे ठरू शकतात. आपण अशा सिद्ध क्षेत्राला गेल्यानंतर देवाने आपली प्रसन्न नजर ज्या चरूवरती ज्या भातावरती ठेवली त्या भाताचे पिंड केले जातात आणि ते पिंड ब्रह्मकपाल शिलेवरती अर्पण केले जातात. त्यामुळे तिथे श्राद्धाचं महत्त्व आणखीन असामान्य असं आहे. सांगायचा मुद्दा असा की ते ब्रह्मकपाळ शिला आवर्जून जाऊन बघा. तिथे पुढेच आहे, थोडंसं पुढे गेल्यानंतर ब्रह्मकपाळ शिला आहे, नारद कुंड आहे, नारद शिळा आहे जिथे नारदांनी साधना केली. नारद जयंतीच्या दिवशी मी बोललोच होतो. त्याच्यानंतर गरुड शिला आहे, वेगवेगळ्या शिला आहेत, मार्कंडेय शिला आहे. ते जे तप्तकुंड आहे त्या तप्तकुंडात आत शिरल्यानंतर लोकांना माहीतच नाही मार्कंडेय शिला कुठे. आत गेल्यानंतर आत असा एके ठिकाणी कोनाडा आहे, त्या कोनाड्यात हात घातल्यानंतर तिथे ती मार्कंडेय शिला आहे. आणि ही बदरी शिळा आहे जिथे महालक्ष्मीनी साधना केली आणि देवांच्या डोक्यावरती छत्र धरलं. तिथे साधना करणं फार महत्त्वाचं आहे. तिथे भजन करणं, तिथे नारायणाचं नामस्मरण करणं फारच पुण्यदायी असं ते काम आहे. त्या मार्कंडेय शिलाच्या तिथे आत स्नान करताना म्हणावं, मार्कंडेय महाभाग सप्तकल्पांत जीवन आयुर आरोग्य ऐश्वर्य देही मे मुनी पुंगव, अशी प्रार्थना करावी. आम्ही सगळे रोज सकाळी जेव्हा तप्तकुंडात आंघोळीला जातो तेव्हा ती प्रार्थना अगदी नित्यानं करतो. अहो, दिवसच सुरू होतो बरोबर 2:30 वाजता. 2:30 वाजता दिवस सुरू होतो. 3 वाजता दात घासून शौचादी आवरून तप्तकुंडात आंघोळ. 3 ते 4 आंघोळ झाली की 3:45-4ला बरोबर दारात उभं राहायचं. 4ला शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. -1 टेम्परेचर, थंडगार वातावरण, सगळीकडे बर्फाच्छादित शिखरं आणि सुब्बलक्ष्मीच्या आवाजातलं छान असं सुंदर असं ते विष्णू सहस्रनाम सुरू होतं. मग देवाचं दार उघडतं, रावळजी आत जातात. मग ते एक दंडधारी चोपदार असतात, भालदार चोपदार, ते त्यांना आत घेऊन जातात सोहळ्यातनं. मग त्यांनाच फक्त त्या शाळीग्रामाच्या मूर्तीला स्पर्श करायचा अधिकार असतो. ते जे नंबूद्री ब्राह्मण म्हणजे शंकराचार्यांच्या वंशातले नंबूद्री कुळातले ते ब्राह्मण, त्यांना रावळजी असं म्हणतात. ते खास कर्नाटकातनं खाली केरळमधनं मुद्दाम तिथे पोचतात. ते 6 महिने तिथे असतात. 6 महिने आपण जेव्हा दर्शनालायक आपली स्थिती असते ह्याच्यापासून म्हणजे काय आपण आता म्हणालो वैशाखापासून अक्षतृतीयेपासून कार्तिकापर्यंत हे रावळजी पूजा करतात. आणि पट बंद झाल्यानंतरचे 6 महिने
देवर्षी नारद हे श्रीनारायणाच्या मूर्तीची पूजा करतात. म्हणजे अलौकिक जगामध्ये जेव्हा बद्रीनाथ चालू असतं, लौकिक जगात आजपासून सुरुवात होते, तेव्हा रावळजी पूजा करतात. नीट ऐका. आणि जेव्हा अलौकिक जग तिथे चालू असतं, बर्फाच्छादित शिखराने सगळं ते ग्रस्त झालेलं असतं, तेव्हा देवर्षी नारद त्या विग्रहाची, विग्रह असं म्हणायचं असतं बरं का, देवांच्या मूर्तीला कधी मूर्ती असं नाही म्हणायचं, विग्रह म्हणायचं. नृसिंह सरस्वतींचा विग्रह असं म्हणावं, नृसिंह सरस्वतींची मूर्ती असं कधी म्हणू नये. गणपतीचा विग्रह असं म्हणावं, गणपतीची मूर्ती असं कधी म्हणू नये. तर श्रीनारायणाचा तो विग्रह 2.5-3 फुटाचा, त्याचं दर्शन, त्याची पूजा देवर्षी नारद करतात. सांगायचं तात्पर्य अर्थ असा की ते निर्गुण दर्शन घेणं महद्भाग्याचं. तर अशी ती मूर्ती. आणि तिथे व्यास गुफा आहे, गणेश गुफा आहे, भीमपूल आहे, ते परवा त्याविषयी बोललोच होतो. स्वर्गारोहणीची यात्रा बोललो. इतकंच नव्हे तर पंचकेदार आणि पंचबद्री पण आहेत वेगळे. भविष्यबद्री आहे, वृद्धबद्री आहे, त्याची पण निरनिराळी दर्शन आहेत. आमची ही वामोरकर काकांची मुलगी अरुंधती 1 वर्षभर तिकडे गैरसैंण म्हणून एका गावात, आडनिड्या गावात एका NGOमध्ये ती 1 वर्षभर तिने तिथल्या पहाडातल्या लोकांच्या त्या सेवेसाठी जो असलेला NGO आहे त्यात त्या पोरीनं एकटीनं राहून तिथे काम केलं. तेव्हा तिथे वाटेत जाताना बद्रीचं, भविष्यबद्रीचं तिथे ठिकाण, कर्णप्रयागमधनं आत गेल्यानंतर, तर अशी खूप पंचबद्री आहेत, पंचकेदार आहेत. आणि काही वर्षांनंतर या यात्रा पण पुढे बंद होतील असं तिथली स्थानिक लोक म्हणतात. काही वर्षांनंतर, मी जे बोललो नृसिंहाचं मनगट आहे ते तिळतिळ कमी होतं आहे, ते जेव्हा तुटेल मनगट तेव्हा तिथल्या यात्रा, बद्रीनाथच्या यात्रा बंद होतील. आणि काही वर्षानंतर, माहीत नाही केव्हा आणि कधी ते, पण त्या यात्रा पुढे मागे बंद होतील असं तिथली स्थानिक लोक म्हणतात. तोपर्यंत नक्की श्रोतेहो जाऊन या. आज बद्रीनाथला मनानं जावं असं वाटलं, किमान वाणीच्या स्वरूपामध्ये तरी. आपण शरीराने नाही पोचलो तरी त्याचं महात्म्य आपल्याला कळावं म्हणून जाता जाता माझ्या अल्पमतीने, अल्पबुद्धीने जितकं काही मला आकलन झालं आहे, जेवढं माहिती आहे तेवढं आपल्या पुढे ठेवलं. आता ते जे बद्रीनाथचं जे ठिकाण आहे, त्या बद्रीनाथच्या ठिकाणी भगवान कसे आहेत, काय बघायचं आहे तुम्हाला ते सांगतो. हा भाग परत परत ऐका वाटलं तर नंतर. मध्यभागी श्री नारायण असे बसलेले. आता तुम्ही मला पाहताय. आता अशी कल्पना करूया की आपण समोर बघतोय मंदिरात, तर आपल्याला जेव्हा समोर देव दिसतात तेव्हा अगदी सेंटरला, मध्यभागी भगवान श्री नारायण विराजमान असतात. देवांच्या डाव्या बाजूला, देव जर असे बसलेले असतील तर देवांच्या म्हणजे श्री नारायणाच्या डाव्या बाजूला नर आणि नारायणाची मूर्ती आहे, काळी पाषाणाची. आपण एक दिवशीच्या या प्रवचनात अक्षयतृतीयेच्या दिवशी बोलताना म्हणालो होतो आज नरनारायण जयंती आहे. आपल्याला आठवत असेल जर थोडंसं, किंवा या नरनारायणांचंच नारद जयंतीच्या दिवशी सुद्धा त्यांचं महात्म्य आपल्याला सांगितलेलं होतं. तर नरनारायणांची मूर्ती तिथे आहे. उजवीकडे जर आपण पाहिलं तर काय आहे, तर त्यांच्या शेजारी नारद पुढे कीर्तन करतायत, नारद. आणखीन नरनारायण डावीकडे आहेत. लक्ष्मी माता देवांच्या डाव्या बाजूला जो एक मध्ये खांब उभा असतो, त्या खांबाच्या बाजूला लक्ष्मी माता आहे. लक्ष्मीच्या बरोबर समोर देवर्षी नारद उभे आहेत. देवाच्या शेजारी कुबेर आहे आणि उद्धवाची सुद्धा मूर्ती आहे. अशा सगळ्या त्या गर्भगृहातल्या मूर्त्या देवाच्या अन्य ज्या उपदेवता ज्या त्या गर्भगृहात आहेत बद्रीनाथच्या, त्या सगळ्या या पद्धतीने आहेत. 6 महिन्यापूर्वी पट बंद होताना, जेव्हा दार बंद होतं तेव्हा एक तिथे आत अखंड दीप लावला जातो. तो 6 महिन्यानंतर सुद्धा चालू असतो असं म्हणतात. आणि मग ती अखंड ज्योती आजच्या दिवशी पट उघडल्यानंतर बाहेर आणून ठेवली जाते. मी सांगत होतो की 2001 साली मी पहिल्यांदा जेव्हा गेलो तेव्हा अंबानी परिवार सगळा, कोण येत नाही तिथे. अंबानींचा केवढा मोठा बंगला आहे. त्यानंतर मोठे मोठे सगळे उद्योगपती, मोठे मोठे फिल्म स्टार. आपल्याला वाटतं हे सगळे लोक छान चौकी करणार आहे, पण देवाच्या दरबारात नमस्कार केल्याशिवाय कोणालाही उद्धारगती होत नाही. अभिषेक बच्चन 2001 साली आला होता. आम्ही लाईनीत उभे असताना पाहिलं. हेलिकॉप्टरनी ती मंडळी, अर्थात श्रीमंत मंडळी असल्यामुळे ती हेलिकॉप्टरने आली, दर्शन घेतलं. मोठे मोठे उद्योगपती. पण पहिल्या दिवशी पोट उघडताना दरवर्षी 40 ते 50 हजार, 50 ते 60 हजार, 60 ते 70 हजार, म्हणजे 40 ते 70 हजार लोकांची गर्दी असतेच असते. पण त्या देवाची आपल्याकडे जशी आषाढी कार्तिकी वारी असते तशी तिथे लोक श्रद्धेने जातात बरं का. तर हे 6 महिने पट ज्या दिवशी उघडतो तेव्हापासून पट बंद होईपर्यंत लाखो लोक, अख्ख्या भारत देशातनं लाखो लोक जातात 6 महिन्यात. याच्यामध्ये फक्त 2 महिने पावसाळ्याचे तिथं जाऊ नये, पंचायत होते, लँडस्लाईड्स लगेच होतात. आपला जो महाराष्ट्र आहे तो कणखर आहे, सह्याद्री, पण हिमालय जो आहे तो भुसभुशीत आहे.
लगेच कोसळतो, त्याच्या मातीचे कडा कोसळतात, दगडं लगेच खाली कोसळतात. त्यामुळे तो असायला उंच आहे पण तो ठिसूळ आहे, तो लगेच लँडस्लाईड्स होतात आणि मग महिनोमहिने आपण अडकू शकतो. गेल्या काही वर्षांमध्ये क्लायमॅटिक चेंज एवढे झालेत की ढगफुटीसारखे व्यवहार तिथे घडलेले आहेत. मग अशी कोणीतरी लिहिताना ओझरतं मी वाचलं, तर ढगफुटीसारखे सुद्धा व्यवहार तिथे होतात. मग अडकलं की वरतीच अडकलं. आपण टी व्हीवर बातम्या वाचतो 20-25 हजार माणसं बद्रीनाथला अडकली असं जे वाचतो त्याचा अर्थ श्रोते तो आहे. आणि मग तो 300 किलोमीटरचा हरिद्वार ते देवाचं दार, म्हणून त्या गावाचं नाव सुद्धा काय आहे, हरिद्वार. देवाचं ते दार आहे मूळचं. त्या दारात न पुढे निघायचं, मग ऋषिकेश, मग ऋषिकेश नंतर देवप्रयाग, मग एक 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 प्रयाग करत करत पुढे रुद्रप्रयाग, कर्णप्रयाग, एक एक करत 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 विष्णुप्रयाग आणि मग शेवटाला बद्रिकाश्रमातला श्रीनारायणाचं स्थान. तर असं सगळं ते वर्णन आहे. मग देव मध्ये बसतात. सगळ्यांनी हात जोडायचे. आजच्या दिवशी मनानं आपण सगळे बद्रिकाश्रमात जाऊया. आज मी 2-3 गोष्टी म्हणणार आहे आणि सांगता करणार आहे. आज तुंबरूंची पण जयंती आहे. योगायोगाने आमच्या शेजारच्याने आज तंबोरा पण मला देऊ केला आहे. त्यामुळे मी आज एक स्तोत्र म्हणणार आहे आपल्यासाठी आणि आपण सगळ्यांनी मिळून ते म्हणायचं. सिद्धिप्रदम पुण्यकृते सुचालम वक्षस्थलालंबि विशालमालं सालंकृतं चंदन चारुमालं वंदे मुदा श्री बदरी विशालम. त्या बद्रीनाथचं, बद्री विशालचं स्मरण आजच्या दिवशी करूया. आणि आमचे अनंतराव आठवले, परमपूज्य अप्पा वरदानंद भारती, काय सांगू हो, ही काय थोर थोर माणसं गेली की ती सांगावं तेवढं थोडं आहे. दासगणू महाराजांचे कृपांकित शिष्य तर होतेच होते, पण आयुष्यात अप्पांच्या म्हणजे वरदानंद भारतीने लिहिताना असं लिहून ठेवलं आहे, या देहाचं सोनं, ते असं बोट करून सांगायचं, या देहाचं सोनं केवळ केवळ आणि केवळ विष्णू सहस्रनाम पठणाने झालेलं आहे. आपल्या माहितीसाठी सांगतो, अनंतराव आठवले म्हणजे अप्पा वरदानंद भारती जेव्हा ते बद्रिकाश्रमात नारायणाचं दर्शन घेतलं त्यांनी, नंतर पुढे काही वर्षांनी प्रत्यक्ष श्री नारायणांनी चारीही भुजांनी, चारही हातांनी त्यांना अशी घट्ट मिठी मारलेली आहे. तो स्पर्श देवांच्या हाताचा, देवाच्या पंजाचा, देवाच्या हस्तकमलाचा, देवानी त्यांना असं आलिंगन दिलं आहे प्रत्यक्ष. आणि नंतर त्यांना असं दर्शन, तो हात असा ठेवला आहे, डावा हातात एका हातात गदा आहे खाली आणि पाय असा दुमडला आहे. त्या चित्राला वरद नारायणाचं चित्र असं म्हणतात. तर त्या अनंतराव आठवल्यांनी म्हणजे परमपूज्य अप्पांनी म्हणजेच परमपूज्य वरदानंद भारतींनी बद्रिकाश्रमातल्या श्री नारायणाचं वर्णन इतकं सुंदर केलं आहे. मी म्हणतो आपण हात जोडून घरातल्या घरात बसायचं आणि आज मनानं आपण बद्रिकाश्रमात पोचायचं, मानस बद्रीनाथ यात्रा. आणि बद्रीनाथाच्या नारायणाचं स्मरण करून शेवटची जी ओळ आहे ती आपल्याला नीट सांगतो, नीट ऐका. नारायणाय बदरी पतये नमोस्तु, नारायणाय बदरी पतये नमोस्तु, असं त्याचं वर्णन आहे. आता त्या नारायण बद्रीनाथला राहणाऱ्या या नारायणाला आमचा नमस्कार असो, अशी त्याची बॉटम लाईन आहे. ठीक आहे, हे आपण आपल्या घरातल्या घरात म्हणायचं. आता ह्या स्तोत्राचं वैशिष्ट्य काय आहे ते थोडक्यात सांगतो आपल्याला. खूप बोलता येण्यासारखे गमती जमतीचे विषय. चतुर्थी प्रत्यय, गजाननाय, विवेकाय, नारायणाय, या स्तोत्राचं वैशिष्ट्य हे आहे की चतुर्थी प्रत्यय लावून सगळं स्तोत्र, सगळे श्लोक चतुर्थी प्रत्यय लावून केलेले आहेत बरं का. नीट ऐका, स्तोत्राच्या शब्दाकडे पण नीट लक्ष द्या, तुम्हाला सात्विक आनंद मिळेल, खूप मजा येईल, खूप हृदय भरून येईल, आपलं अंतःकरण भरून येईल, मला खात्री आहे. आपण माझ्यासकट आपण सगळेजण सगळे विषय क्षणभर विसरूया आणि श्री नारायणाचं स्मरण करूया. आणखीन मी म्हणतो आपण शेवटची ओळ मनातल्या मनात म्हणायचं आणि नमस्कार करायचा घर बसल्या. पद्मासनाय मणिकुंडल शोभिताय भास्वज्जटा मुकुटमंडितमस्तकाय लक्ष्मीवराय जनपालन तत्पराय नारायणाय बदरी पतये नमोस्तु, नारायणाय बदरी पतये नमोस्तु. पद्मासनाय मणिकुंडल शोभिताय भास्वज्जटा मुकुटमंडितमस्तकाय लक्ष्मीवराय जनपालन तत्पराय नारायणाय बदरी पतये नमोस्तु.
ध्यानस्थिताय सरसीरुहलोचनाय विद्युत्प्रभायुतपयोधर सन्निभाय मंदस्मितेन्दुवदनाय चतुर्भुजाय नारायणाय बदरीपतये नमोस्तु. यात सगळी विष्णू सहस्रनामाचं पण आपोआप नावं ज्यांनी विष्णू सहस्रनाम येतं त्यांना कळेल. सर्वाय तापशमनाय नतप्रियाय भूतभव्य भवनाथ भव्याय भूतजनकाय सुरोत्तमाय शर्वाय सर्वदमनाय मनोहराय नारायणाय बदरीपतये नमोस्तु. कोण कोण भजतं या नारायणाला? व्यासोद्धवादिवरदाय दमामयाय ब्रह्मात्मज प्रमुख सन्मुनी संस्तुताय. ब्रह्मात्मज म्हणजे नारद बर का, लक्षात आलं असेल आपल्याला आता. व्यासोद्धवादिवरदाय दयामयाय ब्रह्मात्मज प्रमुख सन्मुनी संस्तुताय श्रीशंकरेण पुनराहित विग्रहाय नारायणाय बदरीपतये नमोस्तु. मग ते म्हणतात श्रीशंकरेण पुनराहित विग्रहेण. आधी ती मूर्ती पाण्यात टाकली, मागे आपण संदर्भ ऐकलाय हा, आणि ती शंकराचार्यांनी पुन्हा स्थापन केली. म्हणून आप्पा काय लिहितात, परमपूज्य वरदानंद भारती काय लिहितात, श्रीशंकरेण पुनराहित विग्रहाय नारायणाय बदरीपतये नमोस्तु. लक्ष्मी सुपर्ण धनदार्जुन सेविताय सूर्यार्चिताय मरुतात्मज वंदिताय. मरुतात्मज म्हणजे भगवान मारुतीराय पण तिथे वंदन करायला येतात, सूर्यनारायण वंदन करायला येतात. सूर्यार्चिताय मरुतात्मज वंदिताय भक्तार्चिषे नरसखाय सुखप्रदाय नारायणाय बदरीपतये नमोस्तु. पहिले 5 श्लोक झाले. आता पुढे म्हणतात नंदप्रियाय कपिलाय सनातनाय दक्षाय नैक सुखदाय गदाग्रजाय श्रीविठ्ठलाय हिमशैलवरे स्मिताय. पंढरपुरातला जो पांडुरंग विटेवर उभा, कट्टेवर कर ठेवून उभा आहे, तोच तिथे पद्मासन घालून बसलाय. काय सुंदर लिहितात, श्रीविठ्ठलाय हिमशैलवरे स्थिताय नारायणाय बदरीपतये नमोस्तु. त्याचं नाव काय काय घ्या, गोविंद माधव मुकुंद नितांतकाय नामप्रियाय सुलभाय कृपाघनाय. सगळं चतुर्थी प्रत्यय, रामाय कृष्णाय, आपल्याला आधी सांगितलं. नामप्रियाय सुलभाय कृपाघनाय सत्याय भक्तहितबोधपरायणाय नारायणाय बदरीपतये नमोस्तु. पुढे वर्णन केलंय, नित्याय सर्वगतये जगदीश्वराय मूर्ताय यज्ञपतये निरुपाधिकाय देवाय वेदमतये मितविक्रमाय नारायणाय बदरीपतये नमोस्तु. गोपाय वीर विजयाय धराधराय बीजाय सुव्रतकराय महाधनाय ईज्जाय लोकगुरवे गरुडध्वजाय नारायणाय बदरीपतये नमोस्तु. देवाच्या हातात काय काय आभूषण आहे, काय काय आयुध आहेत, शंख चक्र गदा पद्म, हे जे शेवटी वर्णन केलंय. कौमोदकी दर सुदर्शन नंदकादी दिव्यायुध प्रहरणाय महाक्रमाय त्रैलोक्य मंगलकराय रमेश्वराय नारायणाय बदरीपतये नमोस्तु. 10 श्लोक झाले. आता शेवटचे 5 श्लोक. रामाय सत्यतर धर्म विदुत्तमाय प्राणाय बुद्धिकरणाय शुभेक्षणाय शुद्धात्मने करणकार्यकृते व्ययाय नारायणाय बदरीपतये नमोस्तु. देव कसे आहेत नारायण? प्रेमणा स्वभक्त जनवांछित पूर्णाय संदर्शितात्म वपुषे नतवत्सलाय स्निग्ध प्रसन्न हसिताय हितोत्तमाय नारायणाय बदरीपतये नमोस्तु. सगळ्यांनी घरातल्या घरात म्हणायचं आपल्या,
नारायणाय बदरी पतये नमोस्तु. मग काय म्हणतात? स्पर्शेन दिव्य मृदुना, स्पर्शेन दिव्य मृदुना करनीरजस्य. हे जर आधी आपल्याला सांगितलं नाही तर हे म्हणताना कळलं नसतं, म्हणून सांगितलं. स्पर्शेन दिव्य मृदुना. आपल्या चारही हातांनी श्री नारायणांनी त्यांना मिठी मारली, आलिंगन दिलं होतं, म्हणून ते म्हणतात स्पर्श त्याचा मला झाला. स्पर्शेन दिव्य मृदुना, इतकं मृदू स्पर्श होता तो. स्पर्शेन दिव्य मृदुना कर नीरजस्य, म्हणजे करकमलाचा त्याच्या स्पर्श इतका मृदू होता. संवर्धकाय चरणानत भाग्यराशे, हे त्याच्या चरणारविंदी बसायला मिळणं हे अनंत कोटी जन्माचं भाग्य. संजीवकाय जनकाय च पालनाय नारायणाय बदरी पतये नमोस्तु. मग शेवटच्या 14व्या श्लोकात म्हणतात तेजोमयाय करुणामृत सागराय निष्कारणाय वरदाय च निस्तुलाय. वरदानंद भारती नंतर नाव होतं म्हणून वरदाय इथे लावलंय. अकारण वरदावरती कृपा केली असं म्हणतात ते. तेजोमयाय करुणामृत सागराय निष्कारणाय वरदाय च निस्तुलाय कल्पद्रुमाय सुखदाय निरामयाय नारायणाय बदरी पतये नमोस्तु. नारायणाय बदरी पतये नमोस्तु. आता शेवटची प्रार्थना, सगळ्यांनी हात जोडायचे. काय सुंदर प्रार्थना केली आहे. शेवटचं मागणं मागितलंय. काय सुंदर मागणं मागितलंय पहा. भो भो पाहि पाहि भगवन शरणागतम माम. मी तुमच्या चरणारविंदी शरणागत आहे. भो पाहि पाहि भगवन शरणागतम माम बुद्धिं स्थिराम कुरु सदैव मन प्रसन्नम. आत्ताच्या काळात फारच आवश्यक आहे की नाही? माझी बुद्धी स्थिर करा आणि माझं चित्त सदैव प्रसन्न ठेवा. नारायणाच्या चरणी काय प्रार्थना करायची आहे? भो पाहि पाहि भगवन शरणागतम माम. मी तुला शरण आलोय. बुद्धिं स्थिराम कुरु सदैव मनः प्रसन्नम नित्यम मदीय रसनाग्र रसांगणेस्मिन. माझ्या या जिव्हेवरती सतत नारायण 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 असं नाव राहू द्या. नित्यम मदीय रसनाग्र रसांगणेस्मिन नारायणाय बदरी पतये नमोस्तु. पद्मासनाय मणिकुंडल शोभिताय भास्वज्जटा मुकुट मंडित मस्तकाय लक्ष्मीवराय जनपालन तत्पराय नारायणाय बदरी पतये नमोस्तु. नारायणाय बदरी पतये नमोस्तु. नारायणाय बदरी पतये नमोस्तु. बोल बद्री विशाल भगवान की जय. त्या बद्रिकाश्रमातल्या नारायणाला आपण हे स्तोत्र सुद्धा पाठवतो. मी पुन्हा सांगितलंय की जी काही ब्रॉडकास्ट लिस्ट आहे त्याच्यावरती आपण नक्की हे सगळं पुन्हा पोचवूया. क्रमाक्रमाने पोचूया. जरा हे लॉकडाऊनचा पिरियड जाऊ दे, थोडा वेळ मिळू दे, सगळं स्थिर स्थावर होऊ दे. ही सगळी म्हटलेली स्तोत्र आपल्याला नक्की पोचवू. आता बद्रीनाथला एकाने कोणीतरी लिहिलं, बुवा ती आरती म्हणा. ती आरती मी म्हणतो आणि आज थांबूया. मग नारायणा बद्रीपते म्हणूया आणि थांबूया. पवन मंद सुगंध शीतल. ही राजा युधिष्ठिराने संस्कृत भाषेतली केलेली हिंदीतली आरती तिथे म्हटली जाते. मूळची युधिष्ठिराने केलेली आरती आहे संस्कृत भाषेत, पण ती हिंदी भाषेत केलेली आहे. पवन मंद सुगंध शीतल हेम मंदिर शोभितम निकट गंगा बहत निर्मल श्री बद्रीनाथ विश्वंभरम. निकट गंगा तट बहत निकट गंगा बहत निर्मल श्री बद्रीनाथ विश्वंभरम. पवन मंद सुगंध शीतल हेम मंदिर शोभितम निकट गंगा बहत निर्मल बद्रीनाथ विश्वंभरम. शेष सुमिरन करत निसदिन धरत ध्यान महेश्वरम. वेद ब्रह्मा करत स्तुति श्री
बद्रीनाथ विश्वंभरम् वेद ब्रह्मा करत स्तुति श्री बद्रीनाथ विश्वंभरम् शक्ति गौरी गणेश शारद नारद मुनि उच्चारणम् शेष शक्ति गौरी गणेश शारद नारद मुनि उच्चारणम् जोग ध्यान अपार लीला बद्रीनाथ विश्वंभरम् पवन मंद सुगंध शीतल हेम मंदिर शोभितम् निकट गंगा बहत निर्मल श्री बद्रीनाथ विश्वंभरम् इंद्र चंद्र कुबेर धुनिकर धूप दीप प्रकाशितम् सिद्ध मुनि जन करति जय जय बद्रीनाथ विश्वंभरम् यक्ष किन्नर करत कौतुक ज्ञान गंधर्व प्रकाशितम् श्री लक्ष्मी कवला चवर डोले श्री बद्रीनाथ विश्वंभरम् कैलाश में एक देव निरंजन शैल शिखर महेश्वरम कैलाश में एक देव निरंजन शैल शिखर महेश्वरम राजा युधिष्ठिर करत स्तुति श्री बद्रीनाथ विश्वंभरम राजा युधिष्ठिर करत स्तुति श्री बद्रीनाथ विश्वंभरम श्री बद्री जी के पंचरत्न पढ़त पाप विनाशनम कोटि तीर्थ भवेत पुण्य प्राप्यते फलदायकम कोटि तीर्थ भवेत पुण्य प्राप्यते फलदायकम पवन मंद सुगंध शीतल त्या डोंगरांवरनं हिमालयात येणं वारं कसं आहे पवन मंद सुगंध शीतल हेम मंदिर शोभितम् निकट गंगा बहत निर्मल श्री बद्रीनाथ विश्वंभरम् श्री बद्रीनाथ विश्वंभरम् श्री बद्रीनाथ विश्वंभरम् बोल बद्री विशाल भगवान की जय। आजच्या दिवशी मनानं आपण बद्रीनाथाची स्तुती केली, अल्पमतीनं अल्पबुद्धीने आपण सगळ्यांचीच इच्छा आहे, त्यामुळे शेवटचं पद नारायणा बद्रीपते म्हणू आणि आजच्या दिवशी थांबू। आपल्या सगळ्यांना पट उघडताना किंवा तरी पट बंद करताना खरं पाहता कोणीतरी विचारलं तुम्ही कधी जाणार आहात, या वर्षीची आमची प्रतिवार्षिक वेबसाईटवरती पण लिहिलेलं आहे, प्रतिवार्षिक जी एक यात्रा असते ती आम्ही खरं पाहता 23 जून ते 30 जून आज सांगतो आपल्याला 23 जून ते 30 जून अशी खरी तर यात्रा नियोजित होती, पण 30 तारखेपर्यंत त्याची तिकीटं जाता येताची झालेली होती, येतानाची विमानाची तिकीटं पण तयार होती, जाताची राजधानीची तयार होती, पण 30 तारखेपर्यंत ट्रेन चालणार नाही आहेत, अन्य काय काय घडामोडी घडत आहेत, लॉकडाऊन वाढणार आहे, या सगळ्यामध्ये हरकत नाही, देवाची इच्छा दिसत नाही यावर्षीची या प्राप्त परिस्थितीमध्ये तिथे जाण्याची, तर आम्ही ती यात्रा नंतर पुढे बघूया केव्हा तरी, मग केव्हा जसा वेळ मिळेल हे सगळं स्थिर स्थावर आता कधी होतं आहे त्या सगळ्यावरती पुढे या वर्षीची यात्रा जेव्हा केव्हा देवाच्या इच्छेने घडेल तेव्हा घडेल, पण आज किमान मानस यात्रा तरी पट उघडल्यानंतर करावी म्हणून मनानं ती त्याच्याविषयी जितकं काही बोलता येईल, बद्रीनाथविषयी जितकी माहिती सांगता येईल तेवढी अल्पमतीनं सांगण्याचा प्रयत्न केला। आता त्या बद्रिकाश्रमातल्या श्री नारायणाला आपण सगळे म्हणून प्रार्थना करू की नारायणा बद्रीपते हृदयी रहा परमेश्वरा पुरुषोत्तमा तव भक्ती दे नमितो तुला जगदीश्वरा। पद आपल्याकडे आहेच आणि आरती शेअर करा, ती आरती आपण यूट्यूबवर टाका, बद्रीनाथ की आरती असं टाकलं की आपल्याला ही आरती ऐकायला मिळेल, त्यामुळे निराळी मी काही शेअर करायचं गरज नाही, मिळाला वेळ तर नक्की करेन, पण आपण ती आरती बघा इंटरनेटवर आपल्याला मिळेल। नारायणा बद्रीपते म्हणू आणि थांबूया। नारायणा बद्रीपते हृदयी रहा परमेश्वरा पुरुषोत्तमा तव भक्ती दे नमितो तुला जगदीश्वरा। पंचतात्विक देह धरुनी डुंबतो जगदांतरी
खंत नाही खेद नाही, भुलवितो मी अंतरी, मग चित्त कैसे तव स्वरूपी, गुंतले विषयांतरा, पुरुषोत्तमा तव भक्ती दे नमितो तुला जगदीश्वरा, नारायणा बदरीपते, हृदयी रहा परमेश्वरा, पुरुषोत्तमा तव भक्ती दे नमितो तुला जगदीश्वरा, ही वासना जगतातली, सुखवी जीवाला सर्वदा, तव शंख चक्रा विनवितो रे, पार करी भवसागरा, निज नाम नौकी बसवुनी, दे मार्ग सुख कर मुक्तीचा, पुरुषोत्तमा तव भक्ती दे नमितो तुला जगदीश्वरा, नारायणा बदरीपते, हृदयी रहा परमेश्वरा, पुरुषोत्तमा तव भक्ती दे नमितो तुला जगदीश्वरा, स्वानंद कंदा ईश्वरा, वससी कणी जगदांतरा, ना कळे तव तत्व पुरुषा, मिसळले सर्वांतरा, दृष्टी देऊनी तव स्वरूपी, शांतवी करुणा करा, पुरुषोत्तमा तव भक्ती दे नमितो तुला जगदीश्वरा, नारायणा बदरीपते, हृदयी रहा परमेश्वरा, पुरुषोत्तमा तव भक्ती दे नमितो तुला जगदीश्वरा, पुष्प जीवन उधळुनी, घे तूच तुझला श्रीहरी, शक्ती भक्ती मुक्ती अवघी, विलसते तव अंतरी, भक्ती गंगे बुडवुनी, मग तृप्त करी शारंगधरा, पुरुषोत्तमा तव भक्ती दे नमितो तुला जगदीश्वरा, नारायणा बदरीपते, हृदयी रहा परमेश्वरा, पुरुषोत्तमा तव भक्ती दे नमितो तुला जगदीश्वरा, स्वरूप स्वरूपी एक होते, प्रेम गंगा वाहते, आत्मज्योती ज्योत मिळते, एक स्वरूप चिराहते, मी पणे हे ना कळे, तव खेळ हा योगेश्वरा, पुरुषोत्तमा तव भक्ती दे नमितो तुला जगदीश्वरा, नारायणा बदरीपते, हृदयी रहा परमेश्वरा, पुरुषोत्तमा तव भक्ती दे नमितो तुला जगदीश्वरा, नमितो तुला जगदीश्वरा, नमितो तुला जगदीश्वरा, बोल बद्री विशाल भगवान की जय, किशन कन्हैया लाल की जय, राधा रानी सरकार की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त दत्त दत्त. खूप खूप धन्यवाद. आपण सगळ्यांनी उशिरा सुरू होऊन सुद्धा जवळजवळ 250, 350, 300च्या संख्येने आपण उपस्थित राहून ह्या मानस बद्रिकाश्रमातल्या यात्रेमध्ये सहभाग घेतला. आता सगळ्यांना पुन्हा आपापल्या घरी परतायचं आहे. मी परत वाडीत पोचतो, आपण सगळे आपापल्या घरी पोचा. जे जे काही आपण चांगलं हृदयात आपण जे जे काही श्रवण केलं ते आपल्या हृदयात जपून ठेवा. पुन्हा 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 व्हिडिओ तर आहेतच, पेजवरती उपलब्ध आहे, यूट्यूबवरती पण पोस्ट होईलच. तर आपण नारायणाय बदरीपतये नमस्तु असं आप्पांनी लिहिलेलं आणि पुरुषोत्तमा तव भक्ती दे नमितो तुला जगदीश्वरा अशी प्रार्थना श्री नारायणाच्या चरणी अनन्य होऊन करूया. भगवान श्री नारायण या विश्वावर आलेलं अनामय देवांचं एक नाव आहे अनामय. ते स्वतः निरोगी आहेत, त्यांना कुठलाही रोग नाही, काही नाही, असं निरोगी स्थिती आणि अनामयी ही स्थिती भगवान श्री नारायण तुम्हा आम्हा सर्वांना या विश्वाला, केवळ महाराष्ट्र असं न म्हणता भारतखंडाला आणि संपूर्ण विश्वाला या अनामय अशी स्थिती प्राप्त करून देवोत. आणि सगळ्या जगाला या वैश्विक महामारीतनं शीघ्रातिशीघ्र, आता ज्याला म्हणतात बिग बॉस श्री नारायणांचा दरवाजा उघडलेला आहे आणि ते पालन करणारे आहेत. त्यामुळे त्यांना आपण सगळे कळवळीनं प्रार्थना करूया की देवा आता बास झालं, आता
ही महामारी लवकरात लवकर दूर करा आणि आम्हाला या सर्व संकटातून जीवमात्राला यातून बाहेर काढा अशी तळमळीनं प्रार्थना आजच्या निरूपणाची सांगता करताना भगवान श्री नारायणांच्या चरणी करतो. एक अत्यंत महत्त्वाची सूचना पुनश्च एकदा सांगतो की उद्यापासून काही तांत्रिक अडचण असल्याकारणाने आणि संध्याकाळी 8 नंतर काही अन्य उपक्रम कालपासनं अशी चर्चा झाली त्याप्रमाणे रात्री 8 ते 10 मध्ये काही एक वेगळं काम हातात लिखाणाचं घेतलेलं असल्यामुळे आपल्याला 8:30 वाजता आता फेसबुक लाईव्ह करता येणार नाही. त्याबद्दल क्षमस्व. इथून पुढे आपल्याला 8:30 वाजता फेसबुक लाईव्ह करता येणार नाही, कारण 8 ते 10 10:30 मध्ये एक लेखनाचा एक कार्यक्रम हातात आहे, एक वेगळा उपक्रम हातात असल्यामुळे. पण आपण उद्यापासून संध्याकाळी 6 ते 7 या दरम्यान, संध्याकाळी 6च्या पुढे आणि 7च्या आत, दिवे लागणीच्या वेळाच्या आत 6 ते 7च्या दरम्यान फेसबुक लाईव्ह सुरू करणार आहोत. 8:30 वाजता उद्यापासून आपण फेसबुक लाईव्ह करणार नाही. त्याची नोंद इथल्या सगळ्या दर्शकांनी कृपा करून घ्या. त्याच्याविषयीची पोस्ट मी उद्या टाकीनच, पण संध्याकाळी 6 वाजता म्हणजे नियम चुकणार नाही, आपल्या सगळ्यांची गाठभेट होत राहील. 6 ते 6:30, 6 ते 7 या दरम्यान जसं काही वेळ मिळेल, कधी अर्धा तास, कधी पाऊण तास, कधी 1 तास, वेळेप्रमाणे विषयाप्रमाणे 1 तास आपण नक्की बोलूया. पण 8:30ची वेळ बदलून 6 ते 7ची वेळ आपण ठेवलेली आहे. तर उद्या संध्याकाळी 6 वाजता आपण जमूया आणखीन एकत्रितपणे. उद्याच्या दिवशी उपरती या विषयावरती उर्वरित चिंतन, विषयातलं मन काढून ते म्हणजे विषयातलं चित्त काढून ते चित्त दत्ताकडे वळवायचं. म्हणजे नेमकं काय, उपरतीची नेमकी व्याख्या शास्त्रांनी काय केली आहे, अध्यात्मशास्त्रांनी काय केले आहे, भक्तिशास्त्रांनी काय केले आहे याच्याविषयी उद्या आपण उपरती, मग श्रद्धा, ती श्रद्धा कुणावर ठेवायची, विश्वास कुणावर ठेवायचा आहे तो, आणि समाधान म्हणजे काय, या क्रमाने राहिलेले 3 व्याख्या उद्यापासून संध्याकाळी 6 वाजता आपण पाहू. 8:30 वाजता कोणीही जमायचं नाही आहे, 6 वाजता जमायचं आहे. खूप खूप धन्यवाद सगळ्यांनी. तो सात्विक आनंद आपल्या बद्रिकाश्रमातला मनात ठेवूया. आणखीन आजच्या दिवशी इथे थांबूया. श्री नारायणाच्या चरणी पुनश्च प्रार्थना करूया की सर्वत्रांचं कल्याण होऊ द्या. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सन्तु सर्वे निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. इकडे जे हे आहे नंबर 9403356270, त्याच्यावर फक्त आणि फक्त नाव, गाव आणि अल्प परिचय द्यायचा आहे, कुठल्या गुरुपरंपरेतल्या किंवा काय. कोणीही कृपा करून त्याच्यावरती कॉल करायचा नाही. जर कॉल केला गेला तर तो नंबर नाईलाजानं ब्लॉक करावा लागेल. तो फक्त आणि फक्त कम्युनिकेशन करण्यासाठीचा तो विषय आहे. त्या नंबरवरती, दिलेल्या नंबरवरती फक्त आणि फक्त मेसेज करायचा आहे आणि मेसेज कन्वे होण्यासाठीची ती फक्त व्यवस्था आहे. त्याच्यावर कोणीही कुठलेही व्यावहारिक प्रश्न कुठले विचारायचे नाहीत. लग्न कधी ठरेल, नोकरी कधी लागेल किंवा अशा पद्धतीचं नाही, कारण मी कुठलाही तांत्रिक, मांत्रिक, ज्योतिषी, बुवा बाबा अन्य काही नाही. मी एक सर्वसामान्य कीर्तनकार आहे. माझा तो व्यवसाय नाही. कुठलं ज्योतिष सांगणं, अमकं सांगणं हा माझा विषय नाही, तो माझा व्यवसाय नाही, तो माझा धंदा नाही. मी फक्त थोडंफार भगवंताचं काहीतरी गुणगान करू शकतो अल्पमतीने, अल्पबुद्धीने. तर ते करण्यासाठी त्याची लिंक किंवा त्या विषयाचं काहीतरी काय प्रस्तुत केलं गेलं आहे ते आपल्याला कळावं म्हणूनची ती व्यवस्था आहे. तर कुठलेही प्रापंचिक प्रश्न कृपा करून मला विचारू नका, कारण मला ज्योतिषशास्त्रातलं ज्ञान नाही. तंत्र, मंत्र, स्वप्न, दृष्टांत याविषयी काहीतरी बुवा ह्याविषयी सांगा, त्याविषयी सांगा, तर मी कोणी एक्सपर्ट नव्हे. अन्य लोक असतील ते आपल्याला सांगत असतात. अन्य काही साईट्स आहेत, यूट्यूब चॅनल्स आहेत, त्यांना आपण संपर्क अवश्य करा. पण जे निखळ भक्तिशास्त्रातलं जे काही विवरण आहे ते मनापासून करण्याचा प्रयत्न करूया. मला त्या संदर्भाने जर कोणीचे सांगूनही मेसेज आले तर त्या लोकांनासुद्धा कायमचं ब्लॉक केलं जाईल नाईलाजाने. तर आपण फक्त एकमेकाचं एक चांगल्या लोकांचं भूता परस्पर जडो मैत्र जीवांचे असं संघटन करत जाऊया. आणि कुठल्याही पुन्हा सांगतो, मी जरी नृसिंहवाडी नाव वाचलं की लोकांना वाटतं काहीतरी ज्योतिषविषयक प्रश्न विचारावेत. मला कुठलाही यात्रा न्यायच्या नाहीत, माझी कुठली यात्रा कंपनी नाही.
माझे कुठले ज्योतिष कार्यालय नाही, हस्तसामुद्रिक विद्या, पाम स्पेशालिस्ट, चेहरा बघून सांगणं वगैरे असलं काही नाही. त्यामुळे कृपा करून मला त्या संदर्भाने काहीही प्रश्न करून तुमची निराशा पदरात पडेल. फक्त त्याबद्दल कुठलेही प्रश्न काही सांगू नका. हां, तुमच्या गुरुपरंपरेतले काही अनुभव असतील ते चॅनलच्या ब्रॉडकास्ट लिस्टवर नक्की सांगा. तुमच्या गुरुपरंपरेतलं काही वैशिष्ट्यपूर्ण, आज पुण्यतिथी कुठल्या स्वामींची असेल, कुठल्या गुरुदेवतांची काही असेल, ती शेअर अवश्य करा. आणखीन आज ना उद्या, उद्या ना परवा पण त्याचा रिप्लाय दिला जाईल कामाच्या व्यापात, पण रिप्लाय दिला जाणार नाही असं होणार नाही, पण वेळ लागेल थोडासा. तर ती एक गोष्ट सांगायची होती. आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आपण विवेकबुवा गोखले या यूट्यूब चॅनलला पण व्हिडिओ पाहत आहात. विवेकबुवागोखले.com या वेबसाईटला आपण भेट दिली आहे. इतक्या लोकांचे अभिप्राय टॅबमध्ये मेसेजेस यायला लागलेत आणि इकडे पण लोक ईमेल करून कळवत आहेत. खूप खूप धन्यवाद आहे प्रत्येकाला. मी एकटा चालू व्यापामध्ये रिप्लाय करत बसलो तर त्यातले काही तास त्याच्यातच जातील. त्याबद्दल जाहीर सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि आपण हा उपक्रम चालू ठेवूया. थोडी गंमत केली की 8:30 वाजता बंद करतो आहे म्हणून, पण 6 वाजता सुरू करतो आहे. काय आहे, सगळ्यांना सगळी वेळ कन्व्हिनियंट ठरेल असं होणार नाही, पण 6 ते 7 एक उपक्रम चालू राहावा म्हणून फक्त ठेवतो आहे. आजचा 46वा भाग वाडीच्या दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करू, बद्रीनाथच्या श्री नारायणाच्या चरणी अर्पण करू. कारण गुरुचरित्रातल्या अवतरणिकेमध्ये लिहिलं आहे श्री गुरुरूपी नारायण. बद्रिकाश्रमातला नारायण आणि वाडीच्या पादुका काही वेगळ्या नाहीत. तेच यतिवर्य रूपाने इथे 12 वर्ष साधनेला आले, म्हणून यती रूपातल्या नृसिंह सरस्वतींना, नारायणाला पण नमस्कार. आणि बद्रिकाश्रमातला आज पट उघडला आहे, त्या बद्रिकाश्रमातल्या नारायणाला पण कोटी कोटी दंडवत प्रणाम. श्रीपाद श्री वल्लभत्वं सदैव श्री दत्तास्मान पाहि देवाधिदेव. भावग्राह्य क्लेशहारिन सुकीर्ते घोरात कष्टादुद्धरास्मान नमस्ते. त्वन्नो माता त्वं पिताप्तोधिपस्त्वं त्राता योगक्षेमकृत सद्गुरुस्त्वं. त्वं सर्वस्वन्नो प्रभो विश्वमूर्ते घोरात कष्टादुद्धरास्मान नमस्ते. पापं तापं व्याधिमाधिं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशुत्वदन्यं. त्रातारन्नो वीक्ष ईशास्तजूर्ते घोरात कष्टादुद्धरास्मान नमस्ते. नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता त्वत्तो देवत्वं शरण्योकहर्ता. कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते घोरात कष्टादुद्धरास्मान नमस्ते. नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता त्वत्तो देवत्वं शरण्योकहर्ता. कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते घोरात कष्टादुद्धरास्मान नमस्ते. धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं. भावात् सक्तिं च अखिलानन्दमूर्ते घोरात कष्टादुद्धरास्मान नमस्ते. श्लोक पंचकमे तद्यो लोकमंगलवर्धनं. प्रपठेन्यतो भक्त्या स श्रीदत्तः प्रियो भवेत्. अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त दत्त दत्त. उद्या संध्याकाळी 6 वाजता भेटूया. सगळ्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. धन्यवाद.